हरी क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान तो कामने इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे दुरे बोरडी राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान मायुगपेटी तरी बिमरत्य अमरम पुंडलिकाय तत्व मुनिंद्रिय समागत तिष्ठत आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रथम हरी हरी जय श्रीराम त्याच्या कृपाधारी कर्तव्य सर्वाबाई सद्गुरुदास तुका ओम नवणे आणि शना करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी हरी तुकाराम नाम घेता कापेयम ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः मस्तक हे पाया पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठला विठ्ठला हरी हरी क्षणोक्षणाची करा विचार करा व्यापार बहुसंत नाशिवंत दिदानार सकळ आयुष्य का तो काळे सावधान प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला 4 चरणाचा अभंग
चालताना पाऊल, बोलताना शब्द, ऐकताना वाक्य, पाहताना दृष्टी. सूर्याचे तळपणे, प्रकाशाचे प्रकाशने, मेघाचे बरसणे, चंद्राची शीतलता, चांदण्याची मोहकता, पक्षाची निर्भयता, नदीची शुद्धता, मनाची बुद्धी, मानवाची समृद्धी, देवाची भक्ती, या सगळ्या गोष्टी ज्यांच्या अधीर होत्या. एक राजा जगाचा जाणता राजा ठरला, एक राजा जगाचा धर्मवीर ठरला, एक संत जगाची आई ठरली, एक संत जगाचे ब्रह्मदेव ठरले, एक संत जगाचे गुरु ठरले आणि एक संत जगाचे जगद्गुरु ठरले. असे देवाचे निवासी, खिशात नाही धान, समाजामध्ये नाही मान, घरामध्ये मुडकी खाट, पाणी पेला फुटका माठ, पण तरी सुद्धा ज्यांची वैकुंठाची वाट आणि असा ज्यांचा परमार्थाचा थाट, असे देहूचे निवासी श्री जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि त्या तुकाराम महाराजांचा आज अभंग मी सेवेसाठी घेतलेला आहे. तुकाराम महाराज कोण? गाता तारला तुकाराम महाराज, नाव घेतल्यावर यम थरथर कापतो. तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचा कळस म्हणजे तुकाराम महाराज. आणि कीर्तनातून मेलेलं बाळ जिवंत झालं तुकाराम महाराज. आणि तुकाराम महाराजांच्या कीर्तनातनं मेलेली माणसं जिवंत होत होती. विचार करा जरा मात्रेवाडीकर, तुकाराम महाराजांच्या कीर्तनातनं मेलेली माणसं, तुकाराम महाराजांच्या कीर्तनातनं मेलेली माणसं जिवंत होत होती. आणि माझ्या कीर्तनामध्ये जिती माणसं, तस काय म्हणू नका. पण आता ऐका दादा, ज्ञान कळायला बुद्धी लागते, वेदना कळायला जाणीव लागते, दुसऱ्याचं दुःख कळायला चांगली प्रवृत्ती लागते. पण कीर्तनामध्ये मरण येण्यासाठी सुद्धा जन्माजन्माची पुण्याई लागते. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले. म्हणजे मला म्हणायचंय कीर्तनामध्ये मरण येण्यासाठी सुद्धा जन्माजन्माचं पुण्य लागतं. त्याच्यामुळे आपण काय कीर्तनामध्ये काय मरत नाही, टेन्शन घेऊ नका. मग तुकाराम महाराजांचा हाच अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल चरणाचा अभंग तुकाराम महाराजांनी अभंगाला कडवे आहेत 4. आणि अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा वेळेमध्ये अल्पसा परिहार म्हणजे तो असा पुण्यभूमी, पवित्र भूमी, पावन भूमी. खरं तर आपलं मात्रेवाडी नावाचं खऱ्या अर्थाने गाव, आणि गावामध्ये आज या ठिकाणी कैलासवासी महाराज भानुदास माने, अर्थात आपण सर्वजण त्यांना प्रेमाने आप्पा म्हणायचो. अर्थात आप्पांचं प्रथम पुण्यस्मरण आणि आप्पांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज या ठिकाणी कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेले हे माझं मी खऱ्या अर्थानं परमभाग्य समजतो. व ज्यांच्यामुळे तुमच्या गावामध्ये खऱ्या अर्थानं दुसऱ्यांदा येण्याचा खऱ्या अर्थानं योग आला. आमच्या खऱ्या अर्थानं सगळ्या दोन्ही चुलत्यांमुळे अशी आमच्याकडं हे आमचे चुलते अर्थात आमचे जनक महाराज असतील त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आणि इकडं आमचे चुलते श्रीराम महाराज असतील त्यांनाही मनापासून. तसे बघायला गेलं तर जेवढे खंडागळे आडनाव आहे ते सगळे आमची चुलते झाले, लक्षात ठेवा. अर्थात तसं मी तुम्हाला एक तसं माझंच गाव आहे लक्षात आलं तुम्हाला बोलणं. आणि सर्वच खऱ्या अर्थाने इकडे गायनाई साथ करण्यासाठी महाराजांचं नाव काय दादा महाराज असतील त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. पिढी साथ करण्यासाठी इकडे पण दादा महाराज का. बरं तुमचं आडनाव काय? साबळे. साबळे. तुमचं खंडागळे. हे आमचे दादा महाराज, हे साबळेचे दादा महाराज. असू द्या कसे का असं ना, पण दोन्ही दादा महाराज आपलेच आहेत, लक्षात ठेवा. इकडे पक्वादाई साथ करण्यासाठी वा महादेव महाराज खंडागळे असतील त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. विनयची साथ विनय घेऊन आहेत. नाव काय बाबा? मोरे महाराज असतील त्यांनाही मुरलीधर बोरे भोरे भोरे महाराज असतील त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. चौकदार बाबा असतील. बाबा नाव काय?
महादेव महाराज कोळे असतील त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. शूटिंग काढण्यासाठी आमचे परम मित्र, अतिशय आमचे जिवलग मित्र असे आमचे प्रदीप दादा बारबोले असतील. अर्थात त्यांचं कीर्तन रंगी नावाचं त्यांचा युट्यूब चॅनल आहे. सगळ्यांनी त्यांच्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते घंटीचं बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून नवनवीन प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. प्रदीप दादांना मनापासून धन्यवाद देतो. आणि सर्वच खऱ्या अर्थाने सर्व मान्यवर सगळ्यांचे नाव घेणं मला शक्य नाही. महाराजांचं नाव काय? अरुण महाराज. वा वा, अरुण महाराज असतील त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. लक्षात ठेवा, सगळ्यांचे नाव घेणं मला शक्य नाही. इथले सर्व मान्यवर असतील आचार्य, प्राचार्य, गायनाचार्य, रामायणाचार्य, भागवताचार्य, चित्रकार, पत्रकार, परीक्षा निरीक्षक, शिक्षक, परिसरतन, गावातून पाहुणे मंडळी, गावकरी मंडळी, मित्रमंडळी, डाळीमुळे, द्राक्षवाली, मटकेवाले, शिरडवाले, मेंढरवाले, कोंबड्यावाले, होबारले बसलेले, पायला मुलीले, पायकलेले, जेवणाले बेगर जेवतालेले, झोपवलेले, बेसपतालेले, टीव्हीने बेगर टिबकलेले, बायकोशी भांडण करून आले, बायकोशी भांडलेले, बायकोला घेऊन आले, बायकोला ठेवून आले, पोरांना घेऊन आले, पोरांना ठेवून आलेले, जेवण आलेले, बेगर जेवतालेले, पिऊन आलेले, बेगर प्यात आलेले, म्हणजे चहा लावचा लगे दुसरा अर्थ. जे कीर्तनामध्ये पहिल्यांदा आले ते, जे येणार लिहू देत नाही ते, आणि इथं कीर्तन चालू आहे हे माहित असून सुद्धा निवांत घरी बसले ते. सर्वांना माझा ऐकू येत असेल तर रामकृष्ण हरी. झाली आता सगळ्यांची नाव हो झाली का? आता ज्यांचे नाव घेतले ते देव, ज्यांचे नाव नाही ती घेतली ती महादेव, ज्यांचे नाव चुकून राहिली ती ब्रह्मदेव, आणि ज्यांची नाव मी कधीच घेत नाही ती साक्षात तळ्यातला बसोबा. मग चला आता सगळ्यांची नावं झाली, आता काही सुद्धा अडचण नाही. टाळकरी म्हणा उतरेक नंबर, आयोजन म्हणा उतरेक नंबर, नियोजन म्हणा उतरेक नंबर, एक परिवार म्हणा उतरेक नंबर, मंडप म्हणा उतरेक नंबर, श्रोते म्हणा उतरेक नंबर, आणि कीर्तनकार म्हणा उत्तर कोण 2 नंबर. पण जाऊ द्या, आजचं कीर्तन 1 नंबर 2 नंबर साठी अजिबात आजचं मी कीर्तन करणार नाही. आजचं कीर्तन तुम्हाला बरं वाटेल म्हणून मी अजिबात कीर्तन करणार नाही, तर आजचं कीर्तन तुमचं बरं होईल म्हणून मी कीर्तन करणार आहे. विठाला विठाला आपांचं खऱ्या अर्थानं प्रथम पुण्यस्मरण आहे. आता मला तुम्हाला सगळ्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे. आपल्या मात्रेवाडी या गावामध्ये प्रत्येकाच्या घरातलं कोण ना कोणतरी गेलेलं आहे. बऱ्याच माणसांच्या पुण्यतिथ्या झाल्या, पण प्रत्येकाच्या पुण्यतिथीला कीर्तन झालं का? होय किंवा नाही तेवढं मला सांगा. झालं का? अजिबात नाही. अहो जसं महाराज, बरीच माणसं क्रिकेट खेळतात पण प्रत्येक जण सचिन तेंडुलकर बनू शकत नाही. बरीच माणसं फुटबॉल खेळतात, प्रत्येक जण क्रिस्टियानो रोनाल्डो बनू शकत नाही. बरीच माणसं राजकारण करतात, प्रत्येक जण छत्रपती शिवाजी महाराज बनू शकत नाही. बरीच माणसं परमार्थ करतात, प्रत्येक जण ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्या बनू शकत नाही. अहो प्रत्येक जण पैशाच्या पाठीमागे धावतं, प्रत्येक जण पैसे कमवतो. आता मला सांगा, एवढ्या लांबून मी आपल्या गावामध्ये आलो, कशासाठी आलो? कुशल म्हणजे पैशासाठी. काय करतात? पण ऐका, आदमी तब तक धन के पीछे भागता है जब तक उसका निधन नहीं होता, तब तक आदमी धन के पीछे भागता है. पण आता ऐका, माझा असा प्रश्न आहे, प्रत्येक जण पैसे कमवतो पण प्रत्येक जण अंबानी बनू शकत नाही. तसं एक ना एक दिवस प्रत्येकाची पुण्यतिथी होणार, पण प्रत्येकाच्या पुण्यतिथीला कीर्तन होऊ शकत नाही. आणि पुण्यतिथीला कीर्तन होण्यासाठी जन्माजन्माचं पुण्य लागतं. महाराज म्हणतात ना, भाग्यवंता घरी भजन पूजन आणि त्याची वाट पाहे रघुनंदन विठ्ठला विठ्ठला. हाच आहे जे प्रथम पुण्य स्मरण आहे, अर्थात वर्ष श्राद्ध. बरं आता मला सांगा, तुम्ही कधी असा विचार केला का की बाबा वर्ष श्राद्ध का करावं, 10वा का करावा, 13वा का करावा, 3रा का करावा? कधी विचार केलाय का? काय काम नाही म्हणून करावं, टाइमपासला करावं असं काय आहे का? नाही. वर्ष श्राद्ध का करावं एका मिनिटात तुम्हाला सांगतो. आता फक्त पटापट ऐका, आणि पाठचा कणा प्रत्येकाच्या ताट असला पाहिजे. आपण कीर्तनाला आलोय, जे ते कीर्तनाची जागा आणि ते पांडुरंग. कीर्तनाची जागा आणि ते पांडुरंग उभा. आता फक्त पटापट ऐकायचं, माझ्याकडे लक्ष प्रत्येकाने द्यायचं. बघा, तसं बघायला गेलं तर माझ्या म्हणण्यानुसार या जगामध्ये कधीच कुठला माणूस मरत नसतो. आप्पा सोडून गेले जास्त दुःख मानू नका, माझं असं म्हणणं आहे. आप्पा गेलेच नाहीत. काय मत आहे सांगा? या जगामध्ये कधीच कुठला माणूस मरत नसतो. या मताशी तुम्ही सहमत आहात का? होय किंवा नाही तेवढं मला सांगा. आहे का नाही? कसं काय?
हा मग आता तुम्ही सांगा बरं. ऐका, मर्त ते माणसाचं शरीर, माणसाचा आत्मा अमर असतो. आता एका मिनिटात तुम्हाला सांगतो. आता पटकन बोला, माझ्या अंगामध्ये कुठले कपडे आहेत? कीर्तनाचे. बरं, शाळेला जात असताना मी ह्याच कपड्यावरती जात असेल का? नाही. एखाद्या मुंबई पुण्याला जायचं असतं तर ते कपडे वेगळे, तालुक्याच्या ठिकाणी जायचं असेल तर ते कपडे वेगळे. आणि समजा एखाद्या पोराचं लग्न करायचंय, मुलगी बघायला जायचंय, बोट एकाची, सॉक्स एकाची, चप्पल एकाचं, दोरकांड एकाचं, गाडी एकाची, गाडीतले पेट्रोल एकाचं, मागं पुढे 2-3 ती वेगळ्या गाड्या. म्हणजे आता ऐका, माणूस जसा, बरं का, आता माणूस जसा कपडे बदलतो तसा आत्मा शरीर बदलतो. एका मिनिटात तुम्हाला सांगतो. पुरुष मंडळ पटकारना बोला. प्रत्येकाजवळ मोबाईल आहे, बरोबर? समजा आपला मोबाईल खराब झाला, काय करता? बोला बोला, काय करता? हा, दुरुस्त करता. काय करता? दुरुस्त करता. बरं, केला दुरुस्त तरी चालू ना, मग काय करता? दुसरा घेता. काय करता? डायरेक्ट बदलता. मग जुना मोबाईल काय करता? टाकून देता. बरं, जुना मोबाईल टाकून देत असताना तुम्हाला दुःख होतं का? नाही. अहो, ज्या करता जुना मोबाईल जाणार आहे त्या करता नवीन मोबाईल येणार आहे. बरं, जुना मोबाईल सगळाच टाकता का त्याच्यातलं काहीतरी बाहेर काढता? हा, काय बाहेर काढता? बोला बोला. हा, सिम कार्ड बाहेर काढता. कुठे टाकता? चुलीमध्ये टाकता. मग कुठे टाकता? नवीन मोबाईल मध्ये टाकतो, बरोबर आहे का नाही सांगा? आता फक्त बारीक लक्ष द्या. आपण मोबाईल बदलतो पण सिम कार्ड मात्र तेच. आपण गाडी बदलतो पण लायसन मात्र तेच. आपण कपडे बदलतो पण शरीर मात्र तेच. तसा आत्मा हा शरीर बदलत असतो, आत्मा मात्र तोच असतो. आत्मा कधी मरत नसतो, आत्मा अमर असतो. विठ्ठला ऐका, आत्म्याचा प्रवास कसा असतो याचं सगळं वर्णन गरुड पुराण या ग्रंथामध्ये केलेलं आहे. आता ऐका, ज्यावेळेस आत्म्याने शरीर सोडलं, बर का, ज्यावेळेस आत्म्याने शरीर सोडलं, आत्मा 3 दिवस घरामध्ये राहतो. कुठं राहतो? घरामध्ये राहतो. आणि 3 दिवसाचा विधी झाला, आपल्याकडे 3ऱ्या दिवशी काय असते? माती सारवायची असते, बरोबर का? बरोबर सांगा, काय म्हणतात? आपल्याकडे त्याला माती म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? सरवण म्हणतात, बरोबर का नाही? आता ऐका, मग 3 दिवसाचा विधी झाला तर तो आत्मा 13 दिवस घराच्या परिसरामध्ये राहतो. आता काही जण काय म्हणतात, आता दुसरं पण त्याला कारण आहे, आत्मा कुठं राहतो? आता मला सांगा, ज्यावेळेस प्रेताला अग्नी दिली जाते आणि प्रेताला अग्नी देत असताना ती अवतीभोवती काय फिरवलं जातं? मडकं, गाडग म्हणा, तुमच्या भाषेत गाडग म्हणा किंवा मडकं म्हणा, मडकं फिरवलं जातं. आणि त्या मडक्यामध्ये काय असतं? पाणी. आणि ते मडकं एका खड्यानं फोडलं जातं. त्या खड्याला जीवखडा म्हणतात. काय म्हणतात? जीवखडा. आणि तो खडा कुठं आता तो खडा फोडल्याच्या नंतर तो खडा काय करतात? एखादं समजा कागद किंवा एखादं फडकं वगैरे असं त्याच्यामध्ये बांधून एखाद्या घरामध्ये ठेवलं जातं, किंवा घरापुढे एखादं झाड असेल त्या झाडाला तो खडा काय केला जातो? बांधला जातो. आणि 13 दिवस तो खडा बांधला जातो. आणि जीवावरती 16 प्रकारचे संस्कार घडणं गरजेचे असतात. किती प्रकारचे संस्कार? बोला बोला, किती प्रकारचे संस्कार? 16 प्रकारचे संस्कार. आणि त्याच्यातले 3 प्रकारचे संस्कार माणूस जिवंत असतानाच त्याच्यावरती घडले जातात. एक, पहिलं संस्कार नामकरण संस्कार. पहिलं संस्कार नामकरण संस्कार. पहिला संस्कार कुठला? संगीवाडीचा संस्कार, पंढरपूरचा संस्कार. मग कुठला? नामकरण संस्कार. दुसरा संस्कार काय असतो तुमच्याकडे? ती तांदूळ टाकते, ती अशी उभी राहते, ती काय म्हणतात? विवाह संस्कार. आणि तिसरा संस्कार माणूस मरण पावला, अंत्यसंस्कार. आता किती संस्कार घडले? हो, किती संस्कार घडले महिला मंडळ? मावशी तुम्ही इकडे लक्ष द्या, तिकडे बघू नका ना, माझ्याकडे जरा लक्ष द्या ना. हा, किती संस्कार घडले? 3. मग राहिले किती संस्कार? अहो 16. हा, 16तनं 3 गेले, वर किती राहिले? 13. मग आता जोपर्यंत 13 संस्कार आत्म्यावरती घडत नाहीत तोपर्यंत आत्म्याला काय मुक्ती काय मिळत नाही. म्हणजे आत्म्याला जायची काय परवानगी नाही. मग आता कसे संस्कार घडवले जातात? जीवखडा मागाचा, लक्षात आहे का? जीवखडा मागाचा तो खडा ज्यावेळेस बांधला जातो 13 दिवस तो खडा घरामध्ये ठेवला जातो. आणि एका दिवाच्या साक्षीनं कुठं 3 दिवस, कुठं 13 दिवस तो दिवा काय केला जातो? पेटवला जातो. आणि सलग 13 दिवस त्या दिव्याच्या साक्षीनं 13 संस्कार घडले. आता 16च्या 16 प्रकार त्या जीवखड्यावरती घडले जातात. म्हणजे त्या आत्म्यावरती 16च्या 16 प्रकारचे संस्कार घडले. आणि एकदा 16 प्रकारचे संस्कार घडले, आत्मा यमपुरीच्या दिशेने रवाना होतो. विठाला आता
आहे का? आत्म्याला यमपुरीमध्ये पोहोचण्यासाठी तब्बल 1 वर्षाचा कालावधी लागतो. किती वर्षाचा कालावधी लागतो? 1 वर्षाचा. पण प्रॉब्लेम काय माहितीये का? 5 महिन्याचा प्रवास झाला, आत्म्याला एक नदी पार करायची असते आणि त्या नदीचं नाव आहे वैतरणा. नदीचं नाव काय? वैतरणा. आणि ती नदी पार करायची म्हणली तर तब्बल एकूण 60 दिवसाचा कालावधी लागतो. किती दिवसाचा? 60. आणि ती नदी पार करायची आहे. कुणाला करायची आहे? नाही म्हणाचा संस्कार महाराजाला करायचे. एखादा म्हणला मी नदी पार नाही करत, आता नाही करायची, मेल्यावर करायची आहे. आणि एखादा म्हणला मी मरत नाही. कसं काय मरत नाही? जो जन्माला आला त्याला मरावं लागणार आहे. बरोबर आहे का नाही सांगा? जो जन्माला आला त्याला मरावं लागणार आहे. एका गावामध्ये मी कीर्तनाला गेलो आणि म्हणलं ह्या गावातील सगळे लोक 7 दिवसात मरणार. सगळी लागली रडायला आणि एखादा आजीबाई मोठ्यानं हसायला लागली. मी म्हणलं आजीबाई तुम्हाला भीती नाही का? तुम्ही 7 दिवसात मारणार. आजीबाई म्हणली अरे बाळा तू काय म्हणलेला? ह्या गावातील सगळे लोक 7 दिवसात मारणार. मग मी का बरं असते? कारण मी या गावचीच नाही. काय करता सांग? अवघड गावची नाही म्हणताना कुठं कोण काय राहत असतं महाराज. बरोबर का नाही सांगा? अरे एखाद्या गावामध्ये देवाचं मंदिर नसेल, एखाद्या गावामध्ये पिठाची चक्की नसेल, पण दादा जगामध्ये असं एकही गाव नाही की त्या गावामध्ये स्मशानभूमी नाही. याचं कारण जो जन्माला आला त्याला जावावं लागणार आहे. महाराज म्हणतात ना येते नाही उरो आले अवतार किंवा देह काळाचे धन कुबेराचे आणि येते मनुष्याचे किंवा जन्म आले बाळ आणि त्याची वाट पाहे किंवा जो जन्माला आला त्याला मारावं लागणार आहे. म्हणून महाराज म्हणतात हरी हरी हे जरी नाही काल मग दुसरं नाही हे जरी नाही काल हे जरी नाही काल मग दुसरं येईल हे जरी नाही काल. हातवर एकदा काळ क्या बात है. हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल. सरती शेवटी बा गाळ बांधून देईल सरती शेवटी बा गाळ बांधून देईल सरती शेवटी बा गाळ बांधून देईल सरती शेवटी बा गाळ बांधून देईल. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल एका जनार्दनी आमचे काय बा जाईल काय बा जाईल काय बा जाईल काय बा जाईल काय बा जाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोल बोल बोले का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल बोले का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल बोले का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल बोले का पिंगळा महाद्वारी. काय क्या बात है. एक साथ ताली वाजवा. वाह अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावानी अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावानी सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची मल्हारीची वारी. विठाला विठाला मगाशी आपण कुठं होतो? वाड्यापाशी होतो. कुठं होतो? नदी. आणि त्या नदीचं नाव काय? वैतरणा. आणि ती नदी पार करायची आहे कुणाला? आत्म्याला. मग अलीकडे कामधेनू नावाची गाय असते आणि ती गाय आपल्याला नदी पार करायला मदत करते. पण ती गाय त्याच आत्म्याला नदी पार करायला मदत करते की ज्या आत्म्यानं जिवंत असताना एखादी तरी गाय दान केलेली असावी. काय दान केलेली असावी? गाय. आणि पटकरना बोला हिंदू धर्माचं दैवत काय?
गाय. आणि गायचं फार आपल्यावरती उपकार आहेत. शास्त्रानं 7 उपकारापैकी गायचं उपकार सांगितले तर रविचंद्रो घना वृक्षा आणि नदी गाय वत्स सज्जन हा गायचे उपकार एका मिनिटात तुम्हाला सांगतो. आता बसलेल्यापैकी एक 30 ते 40% लोकांना 10-15 लोकांना तर बीपी आणि शुगर असेल. आहे का नाही? बीपी आणि शुगर. तुम्हाला जर बीपी आणि शुगर असा तर तुम्ही एकच काम करा. दररोज न चुकता गायच्या पाठीवरून 10 ते 15 मिनिटं हात फिरवा. आणि जर तुम्ही दररोज न चुकता गायच्या पाठीवरून 10 ते 15 मिनिटं जर तुम्ही जर हात फिरवला तर तुमचा बीपी आणि शुगर कमी झाल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद आपल्या गोमातेमध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि ऐका, गायचं दूध अमृत आहे, बोलायचं काही काम नाही. आणि 3 ऐका, गायच्या शेणामध्ये अनेक रोगांना पळवण्याची ताकद गायच्या शेणामध्ये. म्हणून गायच्या शेणाचा स्पर्श माणसाच्या हाताला झालाच पाहिजे. आणि परत ऐका, जो माणूस गायचं गोमूत्र पितो, काय पितो? गोमूत्र. जो माणूस गायचं गोमूत्र पितो त्या माणसाला पूर्ण जीवनामध्ये कधी कॅन्सर होत नसतो. अशी आपली गाय आहे, अशी आपली गाय आहे. म्हणून पाया पडून एक वाक्य सांगतोय, घरापुढे एक का होईना पण गाय असली पाहिजे. काय असली पाहिजे? गाय. गाय म्हणजे कुठली गाय? ती जरस आहे का तुमच्या इकडे? जरस बिगर शिंगाचं, बिगर खांद्याचं, ना आकार ना उकार, नुसतं दिसायला उकार. आणि पाया पडून सांगेल महिला मंडळ, तुमच्या पोरांना जरा गायचं दूध पाजा, देशी गायचं दूध पाजा. जरशाचा अजिबात पाजू नका, ती हायब्रिड आहे. आणि पाया आणि म्हशीस तर अजिबात पाजू नका. काय अहो महाराज, 10 देशी 100 देशी गाय असू द्या आणि गायचं वासरू जा सोडा. काल आमच्याकडे कालवड म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? कालवडच का? त्या कालवडाला सोडा जाणार आणि आपल्या आईला जाऊन पिणार. का परिणाम? दुधाचा. परिणाम दुधाचा. आणि 10 मसरा असू द्या आणि म्हशी जरी उडकू सोडा, कुठे घुसणार? जी सोडतोय त्यालाच पेला बघतोय, त्याला हाणली कानाखाली. मग रेडको म्हणतं मी लय हुशार आहे, मी माझ्या आईला जाऊन पेणार. मग रेडको म्हणतं मी वळीनं चालू करणार, 10 मसरा येते, मी माझ्या आईला ओळखणार. ती रेडको जातं पहिल्या म्हशीला पेला जातं. ती म्हैस लाथ हाणती, ती म्हैस म्हणते मी अजून इलीच नाही तर मला झालं पण नाही. परिणाम कशाचा आहे? दुधाचा. म्हण पाया पडून सांगेल, मुलांना दूध पाजा, देशी गायचं दूध पाजा. विठाला विठाला. चला आता 1 वर्षानंतर आत्मा, आता गाय आपल्याला नदी पार करायला मदत करते आणि 1 वर्षानंतर आत्मा यमपुरीमध्ये पोहोचतो आणि 1 वर्षानंतर आपल्या पापाचा आणि पुण्याचा हिसाब केला जातो. बघा आता आपल्या आप्पानी आयुष्यभर पुण्य केलं म्हणताना आप्पांची जी कर्माची जी लिस्ट आहे ही 100% चांगली निघाली असणार आणि आप्पांना 100% स्वर्ग किंवा वैकुंठ. पण एखादा माणसाचं पाप जास्त असेल मग यम पुढासा उभा असतो, विनकरी बाबांपाशी यम उभा असतो. बरं का, विनकरी बाबांपाशी यम उभा असतो आणि इथं माझ्या जागी चित्रगुप्त उभा असतो आणि श्रीराम महाराज तुमच्या जागी तो आत्मा उभा असतो आणि चित्रगुप्त बाबा वाचतो की बाबा तुम्ही चांगलं काम केलं का तुम्ही वाईट काम केलंय. चित्रगुप्त म्हणतो बाबा आतापर्यंत तुम्ही चांगलं काम नाही केलं, देवाची कधी भक्ती केली नाही, चांगल्या कामाला कायम मागं, वाईट कामाला कायम पुढं. गावात सप्ताह चालू झाला लगे म्हणायचं 8 दिवस झोपू देत नाही ती. एका भजनी मंडळाचं 2 भजनी मंडळ केलं. तुमच्या गावात आहे त्या का भजनी मंडळाच्या पार्ट्या? आहे का? परवा दिवशी आमच्या गावामध्ये भजनी मंडळाच्या वाटण्या झाल्या आणि कालच पिठीची वाटणी झाली. काळ्या पाट्या एका नेल्या, पांढऱ्या पाट्या एका नेल्या, भाता आमच्या घरापुढे आणून आदळला. काय लिस्ट असते, तुम्ही चांगलं काम केलं का वाईट काम नाही केलं, तुम्ही आतापर्यंत लय वाईट काम केलं, तुम्ही आतापर्यंत काय, तुम्ही सगळी लिस्ट तुमची खराब आहे. बाण टुकून जमीन वाढवली, आकडं टाकून लाईट घेतली, थापा आणून पोराचं लगीन जमवलं, दुधामध्ये पाणी टाकून दूध विकलं, उपरण्याखाली हात घालून म्हशी सौदं केलं, लिंबू पिळून मटण हाणलं, पैसे एकाच घेतलं, प्रचार दुसऱ्याचा केला, पालाव तिसऱ्याच्या बसला, पार्टी चौथीची घेतली, बटन 5व्याला दाबलं, निवडून आल्या गुलाब 6व्याचा उधळला. लय तुम्ही किती डेंजर कामं केली. ते कधी देवाची कधी भक्ती केली नाही, माळ करायला कायम नावं ठेवली, एखाद्याने माळ घातली त्याला नावं ठेवली, माळ घातली टिकल का राहील का, झाला धार्मिक आता मोठी विमान येणार आहे, एखाद्याने माळ घातली त्याला तुम्ही असं म्हणला गळ्यात माळ आणि पोटात काळ, एखाद्याने बुक्का लावला, काय बुवा थापला का बुक्का, भेटला का तुका, देवाच्या नावाने टाळा टाळ घातली, गळ्यामुळे तुळशीची माळण केलं, बुक्याला कपाळ काळ करून करून भागलं, देव पूजेला लागलं, कीर्तनकाराची माग माप काढली, गायकाची माग माप काढली, पकवाजवादकाची माग माप काढली. आता माझं बघा, तुम्हाला खरं सांगू, आता तुम्ही सगळी भावकी जाता, बोलायला काय अडचण नाही. आता माझं कीर्तन सगळ्याला पटलच असं होय जनक महाराज, सगळ्यांना पटलच माझं कीर्तन असं नाही. आता माझं कीर्तन झालं ना, काय लोक लगे म्हणणार आपल्याला त्याचं कीर्तन नाही पटलं, मी काय तुला काय बोलवा आलो नव्हतो. आणि 30 वर्ष झाली तुझ्या लग्नाला, 30 वर्ष झाली तुझ्या लग्नाला, तरी तुझं तुझ्या बायकोला पटना, तुला माझं कीर्तन का पटायचं? काय
लोकांकडे लक्ष द्यायचं नाही तुम्हाला सांगतोय. गावातली सप्त करणारी मंडळी याचं कारण भुंकी त्या ती द्यावे भुंको आपण त्यांचे नये शिंको आणि भाविक आणि दुर्जनाचे काही मानू नये साचे. आता मला सांगा मात्रेवाडीमध्ये हत्ती आला आणि हत्तीला बघून कुत्री काय करणार? भुंकणार. आणि जर हत्तीला बघून जर कुत्री जर भुकली नाही ती हा अपमान हत्तीचा आहे का कुत्र्याचा आहे? कुणाचा अपमान आहे हा? कुत्र्याचा कसं काय राहाय? हत्तीचा अपमान आहे. हत्ती आला तरी सुद्धा कुत्री भुकली नाही ती म्हणजे कुत्री घमंड आहे कुत्र्यांमध्ये. अपमान कोणाचा? हत्तीचा. ऐका गावात हत्ती आला कुत्री भुकलीच पाहिजेत आणि तुमची प्रगती झाली लोक जळलीच पाहिजेत. विठाला विठाला आता ऐका आपलं लिस्ट चालू होती बरोबर का चित्रगुप्ताची. मग चित्रगुप्त म्हणतो बाबा तुमचं एवढं पाप आहे आता तुम्हाला कुठं जावं लागेल? नरकात. म्हणजे पाया पण सांगेन चांगलं कर्म करा. याचं कारण जो कर्म करणार केलेल्या कर्माचं फळ प्रत्येकाला भोगावं. त्याची भोग आले आणि उपजले मेले. तुम्ही केलेलं कर्माचं फळ तुम्हाला भोगावं लागणार आहे. म्हणतात अवश्यमेव भुक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम ना भोक्तम क्षेते जन्म कोटी क्षते रते. चांगलं कर्म करा आणि जो कर्म करणार त्याला भोगावं लागणार. म्हणजे कसं एक माणूस रस्त्यानं चालला त्याने बघितला आंबा तोडला आंबा खाल्ला आंबा पोटामध्ये गेला आंब्याचा झाडाचा मालक आला आणि त्याने घेतली काठी आणि ज्यानं आंबा खाल्लाय त्याच्या पाठीत अशी जोरात अशी हाण. पटकन बोला आंबा कोणी बघितला? ओय मात्रेवाडी. आंबा कोणी बघितला? डोळ्यानं. तिथपर्यंत चालत कोण घेऊन गेलं? पाय. तोडला कुणी? हातानं. चगळला कुणी? जिभेनं. दातानं. चव कोणी चाकली? जिभेनं. आणि जिभेनं कोणाकडे ढकललं आणि मार कोणी खाल्ला? काय दोष आहे का सांगा पाठीचा? पाठ आधी नाही मध्ये नाही आद्यात नाही मध्यात नाही. ही बरोबर बसतो का तुमचा? हो जनक महाराज तुम्ही प्रमाण दिलं. काय केले कर्म झाले त्याची भोग आले. मग इथं कुठं कर्माचा हिसाब लावता? आंबा कोणी बघितला आणि मार कोणी खाल्ला? काय दोष आहे का सांगा पाठीचा? असं माळकऱ्यांचं पाठीसारखंच काम चालू झाले. बरोबर आहे. काय दोष आहे? पण ऐका सांगतो ना तुम्हाला. आता मला सांगा पाठीनं मार खाल्ला पप्पू दादा पण पाणी कुठून आलं? मग आंबा कोणी बघितला? केलेला कर्माचं फळ. केले कर्म झाले त्याची भोग आले आणि उपजले मेले. एखादा म्हणला महाराज तुमचा कर्माचा सिद्धांत आम्हाला हा नाही पटला. अजून सांगतो त्यात काय. एक 4 जण तरुण मुलं होती कॉलेज कुमार. त्यांना जायचं होतं मुंबईला. कुठं जायचं होतं? मुंबईला. आणि आज पण आता माझं संध्याकाळी कीर्तन आहे माझं. आता मला पण थोडं लगेच आता मुंबईला जायचं आहे. ऐका कुठे जायचं होतं? मुंबईला जायचं होतं. मग ते पंढरपुरात ती बसली आणि म्हणली बाबा आपल्याला उद्या मुंबईला जायचं आहे. मग तिने रेल्वेच्या एका डब्यामध्ये बसायला गेली. पण काय करता गर्दी भरपूर. ती पोरं म्हणली काहीतरी करावं लागेल. त्यातला पहिला म्हणला आपल्याला डबा मोकळा करायचा आहे ना? हा करायचा आहे. पहिला पोरगा याला म्हणला थांबा तुम्ही 3 जण बघा आता कसा डबा मोकळा करतो. पहिला पोरगा डब्यामध्ये गेला म्हणला साप साप साप. साप म्हणल्यावर अख्खा डबा साप झाला आणि सगळे डबा रिकामा झाला आणि सगळे लोक ती चौघ म्हणायला लागली चला कशी आपली बुद्धी. अख्खा डबा मोकळा केला का नाही? आता निवांत आता आपण झोपूया. आता किती 11 वाजले त्या म्हणजे संध्याकाळच्या किती वाजले त्या? संध्याकाळच्या 11 वाजले त्या. आणि सकाळपर्यंत आपण पोहोचून जाईल काय अडचण नाही. मग ती 4 जण झोपली इथं आणि सकाळ झाली. आता त्यांना वाटलं बाबा आपण मुंबईमध्ये पोहोचलो असेल. सकाळ झाली बाहेर बघतोय तर काय अजून पंढरपुरात जायची. ती म्हणली मग एका तरुणाने एका शेजारच्या माणसाला बोलवलं दादा रेल्वे मुंबईला जाणार होती.
पंढरपुरातच कस काय? तो म्हणला ओ काय सांगता, या डब्यामध्ये साप निघाला होता म्हणून रेल्वेनं हा डबा इथं सोडला आणि रेल्वे गेली मुंबईला. बरोबर आहे का नाही सांगा? चूक केली, भोगावं लागलं. बाकीची पॅसेंजर दुसऱ्या डब्यात गेली, पण जो कर्म करणार त्याला भोगावं लागणार. विठाला कर्म करणार त्याला भोगावं लागणार. भले तिथं देव असू द्या, देवाचा पोरगा असू द्या, नाहीतर देवाचा बाप असू द्या. याचं कारण कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला आणि वियोग झाला सीता देवी. विठाला आहे का? एखाद्या माणसाचं पाप जास्त असेल म्हणून ते काम करा, याला त्याच्या परिवाराजवळ पाठवा. समजा एखाद्या माणसाला स्वर्गाला जाण्यासाठी पुण्य कमी पडत असेल आणि एका वर्षानंतर आत्मा आपल्या परिवाराजवळ येतो. मी नाही म्हणत, ज्ञानोबा म्हणतात, म्हणून पितर काय करीती कैसेनी स्वर्ग वसती, आणि म्हणून ती येते कुळापाशी. आणि वर्ष श्राद्धानिमित्त आत्मा आपल्या घरी येतो आणि वर्ष श्राद्धानिमित्त अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान, धनदान, पिंडदान हे सगळे दान घडले तर याचं पुण्य त्या आत्म्याला मिळतं आणि तो आत्मा आपल्या परिवाराला आशीर्वाद देतो. तुकोबाऱ्या म्हणतात ना, तुका म्हणे पितर आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती तया सदा. मग चला, वर्ष श्राद्ध का करावं कळालं, वर्ष श्राद्धाला दान धर्म का करावा कळाला, कळालं. 13वा का करावा कळाला, कळालं. 3रा का करावा कळालं, कळालं. चला आता पुन्हा एकदा आप्पांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि कीर्तनाला करतो सुरुवात. आतापर्यंत चालूच काय होतं, उत्तर कीर्तन चालू होतं आणि तुकोबारा या अभंगाद्वारे उपदेश करतात. काय करतात? अभंगाचं करावा विचार आणि तरावया पार बव सिंधू. बर महाराज उपदेश करतात, काय करतात? उपदेश करतात काय? तरावया पार बव सिंधू. बर महाराज उपदेश कोणाला करतात? कोणाला करतात महाराज उपदेश? माणसाला करतात. का करतात? याचं कारण या जगामध्ये फक्त आणि फक्त माणूस विचार करू शकतो. बर माणसा वाचून दुसरा कुठला प्राणी विचार करू शकतो का मात्रेवाडीकर? अजिबात नाही ना. महाराज म्हणतात जो माणूस आहे आणि जरी तो विचार करत नाही, महाराज म्हणतात तो माणूसच नाही ना. विचार नाही नर खरं तो तैसा आणि वाहे ज्ञान पाठी भार लगड जैसा. माणसाचं जीवन हे विचार प्रधान आहे. याचं शास्त्रामध्ये सांगितलं काय? कर्म प्रधानम साधू जीवनम तो, भोग प्रधानम पशु जीवनम तो आणि विचार प्रधानम नरो जीवनम तो. एक संतांचं जीवन कर्म प्रधान आहे. अपकार करणाऱ्यावरती सुद्धा संतांना उपकार करावे लागतात. याचं कारण संतांचं जीवन कसं आहे? कर्म प्रधानम. काय सांगू आता? संतांची उपकार आणि मज निरंतर किंवा तुम्ही संत माय बाप कृपावंत आणि कायमी पतित. ऐका महाराज,
ज्ञानोबरांच्या पिठामध्ये लोकांनी माती मिसळली, ज्ञानोबरांच्या झोळीमध्ये लोकांनी शेण टाकलं, त्या लोकांनी माऊलींच्या आई वडिलांचा बळी घेतला, तरी सुद्धा आमच्या ज्ञानोबरांनी देवाला म्हणावं, देवा हे देवा वाईट माणसांना मारू नको रे देवा, वाईट माणसातलं वाईट विचार मार, जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू. अरे अपकार करणाऱ्यावर सुद्धा आमच्या ज्ञानोबाऱ्यांनी उपकार केले, म्हणून ज्ञानेश्वर महाराज ज्ञानियांचे राजे ठरले. ज्ञानाचा सागर सकामाचा उपकार करावे लागतात संतांना. एक वाक्य सांगू दादा, ऐका. लोकांनी तुकाराम महाराजांचा गाथा पाण्यामध्ये बुडवला आणि तो गाथा एका दगडाने तारला. जडी दगडा सहित व्हाया आणि जैशा तारी येल्या. गाथा बुडवणारी माणसं होती आणि गाथा तारणारी, बोलत जावा, गाथा बुडवणारी माणसं होती, गाथा बुडवणारी माणसं आणि गाथा तारणारी दगड. दगड प्रामाणिक, माणूस प्रामाणिक, पटकरना बोला. कोण प्रामाणिक? कोण प्रामाणिक? दगड प्रामाणिक. तुकाराम महाराजांची मुलगी महाराज भागीरथी वाटेवर दुधासाठी अख्या गावात फिराली, पण भागीरथीला कोणी वाटेवर दूध नाही दिले. पण शेवटी एका दगडाच्या नंदीनं तुकोबारायांना दूध दिलं. येडेश्वराची पूजी येले आणि दूध नंदीचे. दगड प्रामाणिक, माणूस प्रामाणिक, पटकरना बोला. कोण प्रामाणिक? दगड प्रामाणिक. अरे दगडावरती राम नाव लिहिलं आणि तो दगड पाण्यामध्ये टाकला तर तो दगड तरला. दगड तरला आणि हा दगड राम झालाच नव्हता असं म्हणतोय. दगड प्रामाणिक, माणूस प्रामाणिक, पटकरना बोला. कोण प्रामाणिक? दगड प्रामाणिक. रामभाऊ शामराव दोघांचं भांडण. तू कोणाला रामभाऊ शामभाऊ माहिती काय? हायती का सांगा, नाहीतर मुंबईला जायचं आहे. भावकी म्हणून काय पण पचत नसतंय, होय बरोबर आहे का नाही? असली तर दुसरीकडली समजा. रामभाऊ शामराव दोघांचं भांडण, दोघांचा बांध एकच आणि दोघांच्या बांधावरती एक दगड. आणि तो दगड 3 दिवसानंतर रामभाऊच्या रानामध्ये 3 फुटानं सरला. पुरुष मंडळ पटकरना बोला. तो दगड गेला असेल का दगड नेला असेल? नेला असेल. तो दगड गेला असेल का दगड नेला असेल? करेक्ट, नेला असेल. रामभाऊ चालत आला, रामाने तो दगड बघितला. शामराव तिथनं चालत आला, रामाने तो दगड घेतला, शामरावच्या डोक्यामध्ये मारला. शामराव जाग्याला मेला. रामभाऊ तुरुंगामध्ये गेला. दगड जिथं होता तिथंच राहिला. दगड प्रामाणिक, माणूस प्रामाणिक, पटकरना बोला. कोण प्रामाणिक? दगड प्रामाणिक. तुकोबाराय म्हणतात ना, तुका म्हणी ऐसी बुद्धी ज्याची जड आणि त्याहुनी दगड. म्हणून तुकोबारीने उगा नाही म्हणितलं काय, तुका म्हणे मेलो सांगता सांगता लोक लय टेन्शन राहते. अहो महाराज, चोऱ्या माणसं करतात आणि माणसानं केलेल्या चोरी कुत्री पकडतात. माणूस बरा का कुत्रा बरा? तुम्हीच म्हणताय, मी तर काय करणार सांगा. अहो खरंच आहे. अहो कुत्र्याचा धर्म आहे भुंकणं, कुत्र्याचा धर्म आहे भुंकणं आणि कुत्र्याचा धर्म आहे मांसाहार आणि शाकाहार करणं, आणि माणसाचा धर्म आहे फक्त आणि फक्त शाकाहार करणं. मांसाहार कोणी करावा? ज्याचं मांसाहार कोणी करावा? ज्याचं दात सुळ आहे, जन्म झाल्यावर 10 ते 12 दिवस ज्याचं डोळं बंद असतात त्या माणसानं मांसाहार करावा. आपलं डोळं बंद असतात का? बोला लवकर. डोळं बंद असतात का? आपलं नसतात आपले डोळे बंद. आपलं दात सुळ आहेत का? मग आपण केला पाहिजे का मांसाहार? माणसानं माणसाचा धर्म सोडला महाराज. अहो ऐका, ठीक आहे, तुकोबाराय म्हणतात ना, ती कुत्र त्याचं कुत्र्याचं काम आहे हाड खाणं. श्वानासी भोजन दिले पंचामृत आणि तरी त्याचे चित्त. कुत्र्याला पंचपक्वानाचं ताट दिलं आणि कुत्र्याला हाडाचा वास आला तरी सुद्धा कुत्र हाडाकडे पळणार. कोण पळणार? कुत्र. कोणीकडे पळणार? कोण पळणार? कुत्र. काय गरज आहे का सांगा हाडाकडे पळायची? आपल्या शाकाहारी खावावं, किती भारी पंचपक्वान असतात. होय, काय गरज आहे का सांगा बरं हाडाकडे पळायची? जनक महाराज सांगा बरं, काय गरज आहे का हाडाकडे पळायची? म्हणजे मी कुत्र्याचं म्हणतोय, दुसरा अर्थ लावू नका. पण ऐका, घ्या तो दगड घ्या आणि त्या दगडाला बुक्का लावा तर त्या दगडाचा विठोबा झाला. त्या दगडाला भंडारा लावला तर त्या दगडाचा खंडोबा झाला. त्या दगडाला सेंदूर लावला तर त्या दगडाचा मुसोबा झाला. त्या दगडाला गुलाल लावला तर त्या दगडाचा सिद्धोबा झाला. अरे माणसाला असा कोणता रंग लावावा की तो रंग लावण्याने माणसाचा माणूस होईल? सांगा ना, कोणता रंग लावावा? पण ऐका, अंगामध्ये पांढरे वस्त्र परिधान करा, गळ्यामध्ये माळ घाला, गळ्यामध्ये टाळ अडकावा, कपाळाला बुक्का लिहा, डोक्यावरती टोपी घाला आणि विठ्ठल विठ्ठल म्हणत पंढरपूरच्या वारीला जा.
आणि पाहे पाहे रे ऐका. आणि जर बुक्का लावला आणि जर पंढरपूरला गेला ना तर हा दगड माणूस काय, हा दगड देव झाल्याशिवाय राहणार नाही. काय म्हणता तेवढं मला सांगा. म्हणून टाळी वाजवावी, घोडी उभा राहावी आणि वाटही चालावी. सासरवाडी चालावी. बरोबर आहे. कुठली चालावी? सासरवाडी म्हणा. कुठली चालावी? सासरवाडी. वाटही चालावी पंढरीची. बरोबर आहे. म्हणून पंढरीशी जारी आल्यानो संसारा आणि दिनाचा सोयरा. कितीतरी प्रमाण देता येतील. या प्रमाणावर कीर्तन होईल. काय वाट पायी उभा भेटीच्या आवडी आणि कृपाळू तातडी उता वेळ. लक्ष झालं तुम्हाला बोलणं. विठाला कर्म प्रधानम साधू जीवनम तो. संतांचं जीवन कर्म प्रधान आहे. दोन भोग प्रधानम पशु जीवनम तो. प्राण्यांचं जीवन हे भोग प्रधान आहे. महाराज म्हणतात ना पशु काय पाप पुण्य जाणती आणि उत्तम मध्यम भोग भोगीती. प्राण्याला काय परमार्थ कळतो. आता तुम्हाला सांगू का महाराज, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आता जाऊ दे, बोलायला काय अडचण नाही. आपलंच गाव आहे, सगळे आपलं चुलता येतं. बरोबर आहे नाही सांगा. बोलायचं काय अडचण नाही, पण बोलून टाकतो. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतोय. महाराष्ट्रामध्ये असा एकही जिल्हा राहिला नाही की त्या जिल्ह्यामध्ये माझं कीर्तन झालं नाही. दररोज एक दोन दररोज कार्यक्रम असतात. कधी कधी महिन्याला 16,000 पेक्षा सुद्धा कधी कधी जास्त प्रवास होता. लक्षात ठेवा. लगे आज संध्याकाळी मुंबईला जायचंय आणि कुठं कुठं आम्ही कीर्तनाला गेलो तर काय काय लोक आमच्या पाया पडतात आणि आमच्या पाया पडलेले जे पैसे आमच्या पायावरती ठेवतात. तुम्हाला खरंच असं वाटतं का आमची पाय एवढ्या लायकीचे असतील म्हणून? वाटतं नाही. कुठल्या लायकीच आहेत आमचं पाय? अहो काय काय लोक कीर्तनकाराच्या गाडीवरती पाण्याने अभिषेक घालतात. का? महाराज ह्या गाडीत ना आला म्हणून कीर्तनकाराच्या गाडीवरती पाण्याने अभिषेक घालतात. मग घरातला मालक येतो, मालकीने येते, दोन्ही मुले येतात, कीर्तनकाराच्या गाडीवरती पाण्याने अभिषेक घालतात. मग घरातलं कुत्र असतं प्रामाणिक. कुत्री प्रामाणिकच असतात. कुत्र म्हणता आमच्या मालकाने दोन्ही मुलांनी कीर्तनकाराच्या गाडीवरती पाण्याने अभिषेक घातला. मग आपण सुद्धा कीर्तनकाराच्या गाडीवरती अभिषेक घालणं आपलं काम आहे. ते कुत्र जातं गाडीपाशी जातं, एक पाय वर करून नको तो कुटाणा करून बसतं. आता कुत्र्याला काय माहिती कीर्तनकाराची गाडी आहे का महाराजाची गाडी आहे का पक्वाद वादकाची गाडी आहे. याचं कारण पशु काय पाप पुण्य जाणती आणि उत्तम मध्यम आणि तीन विचार प्रधान नरो जीवनम तो. माणसाचं जीवन हे विचार प्रधान आहे. माणसानं कुठला विचार केला पाहिजे? महाराज म्हणतात ना सारा सार विचार करा उठा उठी. जोरदार टाळ्या आमच्या गायकासाठी वादकांसाठी वाजवा. जोरदार टाळ्या वाजवा. सारा सार विचार करा उठा उठी आणि नाम धरा कंठी. याला म्हणतात गायक. याला काय म्हणतात? गायक. आणि याला म्हणतात साथीची मंडळी. कशाची मंडळी म्हणतात यांना? साथीची. पण काय काय साथीची नसतात, काय काय साडेसातीची असतात. अहो तुम्हाला धाराशिवला कीर्तनाला गेलतो इकडं, तुम्हाला काय सांगायचं आहे? मी म्हणलं संसार दुःखाचा आहे. आणि काय जनक महाराज श्रीराम महाराज काय गायकानं प्रमाण. मी म्हणलं संसार दुःखाचा आहे. ती गायक रडायला लागली. ती गायक म्हणलं संसार दुःख मूळ मी म्हणलं रडू नको पण असं गाव नको. चांगलं गाव माणसानं. ऐका, माणसानं रडताना सुद्धा स्वरात रडावं, म्हणताना गाताना कसं गावं? स्वरात गावं. बरोबर आहे का नाही सांगा? माझा प्रॉब्लेम काय? माझा लावला स्वरण गेलावर असं कधी कधी होतं. काय करता सांगा? चांगलं गावं. माणसानं कसं गावं? लगबग लगबग माझ्या रायाची
विठोबारायाची करोनी तयारी बाई बांधल गाठोड गणपती बाप्पा पुढ हाकतो यारत आवड मला देहूला जायाची आवड मला देहूला जायाची गाडी गुंगराची आली विठोबारायाची गाडी गुंगराची आली विठोबारायाची गाडी गुंगराची आली विठोबारायाची गाडी गुंगराची आली विठोबारायाची विठोबारायाची विठ्ठला विठ्ठला आपला विषय होता महाराजांनी प्रमाण काय दिलं सारासार विचार करा उठावटी आणि नाम धरा कंठी विठोबाचे म्हणून हरिमुखे म्हणा पुण्याची गणना सोप प्रमाण नाम संकीर्तन साधन पे सोपे आणि जळतील पापे वा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा आणि मंत्र हा जपावा म्हणून त्या देवाचं नाव घेतलं पाहिजे ऐका 100 कामे टाका भोजन करा 1000 कामे टाका स्नान करा 1,00,000 कामे टाका दान करा आणि 1 कोटी कामे टाका त्या देवाचं नाव घ्या शास्त्रकार म्हणतात ना शंत विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानम आचरते लक्ष विहाय दातव्यम कोटी टेकत्वम हरिम भजेत 100 कामे टाका आणि काय करा आणि माणसाला खाता आलं पण काय खावं हे माणसाला कळालं नाही आहार जरा चांगला असू द्या महिला मंडळ भाकऱ्या थापताना देवाचं नाव घेत जावा अन्नावरती संस्कार घडतात लक्षात आलं भाकऱ्या थापताना विठ्ठल 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 असं जरा म्हणत जावा नाहीतर भाकरी थापताना तिचा मोडदा बसला असं झालं तसं झालं काय आओ महिला मंडळ पूर्वीच्या बायका सुगरण होत्या काय होत्या सुगरण कमी मसाला पण चव सगळ्याला आता डबेचे डबे मसाला चव नाही कशाला पूर्वी भाकरी फुकायची आता करणारी फुकती तिचा मोडदा शिवला काय करता म्हणजे पाया पडून सांगेल चांगला आहार घ्या महिला मंडळ भाकरी करत असताना चांगलं विचार ठेवा याचं कारण तुमच्या मनात जे विचार आहेत तेच विचार खाणाऱ्याच्या मनात येत असतात म्हणून 100 कामे टाका पण भोजन करा 1000 कामे टाका स्नान करा 1,00,000 कामे टाका दान करा 1,00,000 कामे टाकले पाहिजे तर माणसानं दान धर्म केला पाहिजे याचं कारण आपल्या हाताचं भूषण सोनं नाही आपल्या गळ्याचं भूषण सोनं नाही महिला मंडळ बोटाचं भूषण अंगठ्या नाही आपल्या हाताचं भूषण कसं काय शास्त्रकार म्हणतात हस्तस्य भूषणम दानम सत्यस्य कंठस्य भूषणम कर्णस्य भूषणम शास्त्रम भूषणे की प्रयोजनम आपल्या हाताचं भूषण दान करणार अवी कशाचं हाताचं भूषण सोनं बिने काय ठेवती ती काय मला सांगा बरं आता मला सांगा तुमच्या गावामध्ये एखादा माणूस मेला मरू नये म्हणा पण ऐका त्याचं काय काय वाड्याला त्याची उशी वड्याला पॅन्ट वड्याला शर्ट वड्याला बनेल वड्याला टोपी वड्याला सतरंजी वड्याला सोन्याच्या अंगठ्या टाकायच्या आपण वड्याला काय होते जाऊ द्या तिकडे मग ऐका गेल्यानंतर आपल्या सोबत जे आपल्या येत नाही ते काय आपलं भूषण झालं नाही आपल्या हाताचं भूषण दान करणं देला शिका याचं कारण आपल्याला कविता होती लहान असता देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात इथनं कापून घ्यावे का नाही त्याची दान करण्याची जी वृत्ती आहे ती देरी घेतली पाहिजे आपण ऐका देला शिका देणाऱ्याच्या हात वर असतात घेणाऱ्याच्या हात खाली असतात देणाऱ्याला कधीच कमी पडत नसतं घेणाऱ्याला कधीच पुरत नसतं आता ऐका ढग हे देत असतात म्हणून ढगाचं स्थान जमिनी सपाटीपासून कसं आहे वर आहे आणि समुद्रात घेत असतो म्हणून समुद्राचं स्थान जमिनी सपाटीपासून खाली आहे तुम्हाला सांगू का ढगासारखं पण समुद्रासारखं बनू नका मला सांगा उदाहरणार्थ बरं का श्रीराम महाराज समजा आपण दोघं समजा समुद्रातनं प्रवास करत असलो आणि अचानक आपल्याला तहान लागली आणि आपण जर त्या समुद्राकडे एक ग्लास जर पाणी मागितलं तर एवढा मोठा समुद्र आपल्याला 1 ग्लास पाणी देईल का प्याला म्हणतोय मी देईल का कसं काय देणार प्याला नाही ना देणार समुद्राचं पाणी कसं असतं खरट असतं काय उपयोग आहे एवढ्या मोठ्या पाण्याचा आग लावा असल्या पाण्याला पण झरा हा लहानच असतो पण झरा येणाऱ्या जाणाऱ्यांची तहान मिटवतो समुद्राने एकदा झऱ्याला प्रश्न विचारला झऱ्या तुला माझ्या एवढं मोठं केव्हा व्हायचं काय प्रश्न विचारला झऱ्या तुला माझ्या एवढं मोठं केव्हा व्हायचं आहे त्यावेळेस झऱ्याने एवढं सुंदर उत्तर दिलं झरा म्हणला समुद्रा अरे मोठं होऊन खारट होण्यापेक्षा लहान राहून गोड राहिलेलं बरं कळालं लय मोठं पण व्हायचं आणि लोकांच्या तोंडाच्या बाहेर राहायचं याच्यापेक्षा लहानच राहायचं आणि लोकांच्या तोंडाच्या आत राहायचं आणि दान धर्म करायला शिका याचं कारण ऐका सप्त्याला दिलेली देणगी
साधू संतांची केलेली सेवा, आई बापाची केलेली सेवा, गोरगरिबाची केलेली सेवा, देवाची केलेली भक्ती आणि गरजू व्यक्तीला केलेलं दान जीवनामध्ये कधी वाया जात नसतं. काय मत आहे सांगा? दान धर्म करायला शिका. सांगू तुम्ही किती उंच आहात हे दाखवण्यासाठी कधी कधी तुम्हाला ठेंगल्या माणसांमधून बसावं लागेल. तुम्ही किती गोरे आहात हे दाखवण्यासाठी कधी कधी तुम्हाला काळ्या माणसांमधून बसावं लागेल. तुम्ही किती बलवान आहात हे दाखवण्यासाठी कधी कधी तुम्ही आशक्त माणसांमधून बसावं लागेल. आणि तुम्ही किती श्रीमंत आहात हे दाखवण्यासाठी कधी कधी तुम्हाला गरिबांमधून बसावं लागेल. अर्थात गरिबाची मदत केली पाहिजे. विद्यार्थ्यांनी परिचय अभ्यासाने दिला पाहिजे, योग्यानं परिचय ऐका, गुरुने परिचय ज्ञानाने दिला पाहिजे, गायकानं परिचय चालीनं दिला पाहिजे बर का, पकवाज वादकानं परिचय थापेने दिला पाहिजे, महाराजानं परिचय ज्ञानाने दिला पाहिजे, योग्यानं परिचय ध्यानाने दिला पाहिजे आणि श्रीमंतानं परिचय दानाने दिला पाहिजे. लक्षात तुम्हाला बोल म्हणून दान धर्म करायला शिका. विठाला चांगलं वागा. म्हणून 1000 कामे टाका, लाख कामे टाका, पण काय करा? लक्षात आलं आपण कुठं? लाख कामे टाका पण दान करा आणि कोटी कामे टाका दादा, त्या देवाचं काय करा? नाव घ्या. याचं कारण का देवाचं नाव घ्यायचं? गारुडी जगतो सापावर, व्यापारी जगतो मापावर, पुढारी जगतो थापावर आणि वारकऱ्यानं जगावं पांडुरंगाच्या नामावर. मला सांगा, देव श्रेष्ठ का देवाचं नाव श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ? एका मिनिटात तुम्हाला सांगतो. आता वानरसेना दगड घ्यायचे, दगडावरती राम नाव टाकायचे, तो दगड पाण्यामध्ये टाकायचे आणि दगड तरायचा. रामाने विचार केला, रामचंद्र म्हणले ज्या करता माझ्या नावाने दगड तरतो त्याकरता मी टाकलेला दगड तरलाच. नावानं काम होतात, आपल्याला काय काम होत नसतात. कुठं दगडा रामप्रभूने शेजारी गेले, मोठा दगड घेतला आणि पाण्यामध्ये टाकला, पण तो दगड बुडाला. रामप्रभू म्हणले लय मोठा दगड झाला, बारका दगड घेऊया ना आपण. एवढा दगड घेतला टाकला तो पण बुडला, अंगठी एवढा दगड घेतला टाकला तो पण बुडला. रामप्रभू म्हणायला लागले जाऊ द्या, फक्त हे करत असताना कुणी बघितलं नाही पाहिजे ना. कसं आहे माहिती आहे का, माणूस गाडीवरनं पडला, स्वतःला किती लागलं बघत नाही, पडलेलं कोणी बघितलं तर नाही हे अगोदर बघते. रामप्रभूनं पुढे बघितलं, समुद्र डावीकडे बघितलं कोण नाही, उजवीकडे बघितलं कोण नाही, वर बघितलं कोण नाही. आणि प्रभू रामचंद्राने जसा यू टर्न घेतला म्हणजे माग वळून बघितलं, तसं मारुती रायगाता घेऊन उभे. प्रभू रामचंद्र म्हणजे हनुमा तू काय बघितलं नाही ना? नाही प्रभू काय नाही बघितलं. बरं हनुमा कधी आला रे? हनुमंत म्हणले प्रभू पहिल्या दगडाच्या अगोदर आलो. पहिल्या दगडाच्या चोरी सापडली. त्यावेळेस हनुमंताने विचारलं, देवा रामाने विचारलं, हनुमा का रे माझ्या नावानं दगड तरतो आणि मी टाकलेला दगड का तरत नाही? हनुमंताने म्हणावं, देवा तुझ्या नामाचा महिमा आणि तुझ न कळे मेघ. देवा तुमच्यापेक्षा सुद्धा तुमच्या नावामध्ये ताकद आहे, म्हणून काय करा, त्या देवाचं नाव घेतलं पाहिजे. अहो ऐका, जनाबाई गवऱ्या थापायच्या आणि त्या गवऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. तुकोबाराय ज्या ठिकाणी जायचे, तुकोबारांची माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायची पायाखालची, आपली थोबाड म्हणून ना. लक्षात, त्या देवाचं नाव घ्या. विठाला सारासार विचार करा उठाउटी आणि नाम धरा कंठी विठोबाचे. म्हणून मग काय होईल? क्षणोक्षणाची करावा विचार आणि तरावया पार. मग तुम्ही काय होचाल? संसार रूपी भवसागरातून तुम्ही तरचाल. बरं, संसार रूपी भवसागरातून का तरावं? संसार दुःखाचा आहे ना. दुःख बांधवडी आहे दुःख बांधवडी आहे हा संसार आणि सुखाचा विचार. संसारामध्ये मला वाटतं तुम्ही सुखे, तुम्हाला वाटतं मी सुखे, मला वाटतं पकवाज होतो सुखेत, पकवाज वादकांना वाटतं कीर्तनकार सुखे. सगळ्यांना जास्त
वाटतं की आमचे चोपदार बाबा सगळ्यात जास्त सुखी आहेत. तुम्ही सुखी आहे का? सुखी नाही का? आहे का? हा बरं तुम्ही कशाच्या बाबतीमध्ये सुखी आहे? परमार्थाच्या बाबतीमध्ये का संसाराच्या बाबतीमध्ये? वा, परमार्थाच्या बाबतीमध्ये टाळ्या वाजवत. आणि खरं सांगा, बोलायचं नाही, कॉपी करायची नाही, खरं बोलायचं. संसाराच्या बाबतीमध्ये तुम्ही कसा आहे? दुःखी आहे का नाही सांगा बरं. तुम्हाला कधी कधी असं वाटतं का नाही की सगळा संसार सोडावा आणि त्या पंढरपूरच्या वारीला जावं? वाटतं का नाही सांगा? हो, वाटतं का नाही सांगा? पण आता कीर्तन संपल्यावर तुम्ही कुठे जाणार? घरी जाणार. आता मस्त तुम्ही पोपटावने मिठू बोलतोय. आता मी काय कीर्तन संपल्याचं नंतर मी काय काशीला जाणार आहे का? मुंबईचं कीर्तन करणार तसं जाणार घरी. कळायला लागलं तर संसार असाच आहे हो महाराज. कसा आहे माहिती आहे का? ती म्हणतात ना, कळतं पण कळत नाही. आता कशी एका मिनिटात तुम्हाला सांगतो. मला सांगा, पीटीवाले महाराज, तुम्ही परमार्थ क्षेत्रामध्ये कधी आहे? कधीपासून आहे? लग्नाच्या अगोदर का लग्न झाल्यानंतर आहे? आधीपासून आहे का? वा, एक नंबर, आधीपासून आहे. खरं सांगा, तुम्ही लग्नाच्या अगोदर, थांबा एक मिनिट, आता बघता बघा, थांबा आता बघा. तुम्ही अगदी लय महाराजांना वाटे लावलं. आपलं वाटे लावलं म्हणजे त्यांची लय जणांची तुम्ही पीटीची साथ केली महाराजांच्या कीर्तना. लय कीर्तनकारने सांगितलं संसार दुःखाचा आहे, संसार दुःखाचा आहे. लग्न केल्यावर दुःख असतं व सुख नसतं. तुम्ही ऐकलं का नाही? ऐकलं का नाही सांगा? तुम्हाला माहित होतं का नाही लग्न केल्यावर दुःख असते? माहित होतं का नाही सांगा? तुम्ही लग्न केलं का नाही? तसं काय केलं? बरोबर आहे सांगा. जनक महाराज, तुमचं कसं आहे? लग्नाच्या अगोदरपासून परमार्थ का लग्नानंतर आहे? अगोदरपासून आहे तुमचं. पण तुमचं कसं आहे? नंतर आहे. तुम्हाला माहितच नव्हतं. असा संसार आहे. बरं, माणूस संसारामध्ये का अडकतो? ती पहिल्यांदा बायकोचं बोलणं, एव्हा तेव्हा केव्हा, तुम्ही जेवायला काय करू? सुरुवातीला संसारामध्ये लय गोडवा असतं. बरोबर का नाही सांगा बरं? पहिल्या दिवशी बायको, नवरा घरी आला, बायको म्हणते, अहो चहा करू का, कॉफी करू का, बरं सरबत करू का, बरं तुम्ही जेवायला काय खाणार? तुम्ही बटाट्याची भाजी खाणार, हरभऱ्याची भाजी खाणार, शेवग्याची भाजी खाणार, काय खाणार काय? बरं तुम्ही फार दमला असाल, तुमचं हात दाबू का, तुमचं पाय दाबू का, तुमचं डोकं दाबू का, तुमचं पण बरोबर आहे. पण गोडवा राहतो, पण हे टिकतं का? नाही. पहिल्या वर्षी पती बोलतो, पत्नी ऐकते. दुसऱ्या वर्षी पत्नी बोलते, पती ऐकतो. आणि तिसऱ्या वर्षी दोघं पण बोलतात आणि शेजारचे ऐकतात. करायला नाही तेवढं मला सांगा. असा संसार आहे महाराज. आणि 10 वर्ष झाली बघा. आता पहिल्या वर्षी अहो जेवायला फोन करून, अहो कुठे आहे तुम्ही, कधी येताय जेवायला? पहिल्या वर्षी. आणि 10 वर्षानंतर पप्या विचार त्याला खायचं का म्हणून, का बघ बाहेरच खाऊन पिऊन आलाय. याचं कारण संसारातली गोडी हळूहळू कमी होत जाते. हे तर ज्ञानोबारीने बघितलं. आणि ज्ञानोबारी म्हणतात, दुजे जव जव घडे तव तव संसार बय जोडे, हे आपुलीनी तोंडे आणि देव बोलती वेदे. किंवा नाथ महाराज म्हणतात, प्रपंच जरी सुख वाटे तरी का सेविती गिरीकडे, आणि राज्य टाकून गेले थोडे आणि ते का वेडे म्हणावे, किंवा फलकट तो संसार आणि येते सार. किंवा लिंबाच्या झाडाला साखरेचा हळ करा, त्याला पाणी घाला, लिंबाच्या झाडाला लागणारी लिंबुळी कशी लागेल? कडू. ज्ञानोबारे म्हणतात ना, निंबाची या झाडा साखरेचे आळे आणि बीज तैसे फळे येती तया. असा संसार आहे. म्हणून महाराज म्हणतात, संसाराच्या भानगडीतच पडू नका. म्हणून तुम्ही विचार करा कशाचा? तरावया पार भव सिंधू, संसारोपी भवसागरातून तरण्याचा विचार करा, तरच कुठं तर तुमचं चांगलं आहे. नाही तर तुम्ही पग असं अडकत जाणार. मग क्षणा हाची करावा विचार आणि तरावया पार भव सिंधू. मग चालते तुकोबर आहे. आणि जर आम्ही क्षणाला विचार नाही केला, मग काय होईल? क्षणाला काय विचार करावा? महाराज म्हणतात, बाबा हो, हे आधी शरीर नाशिवंत आहे आणि एक शरीर कधी जाईल, ह्याचे वेळ कधी संपेल काय सांगता येत नाही. शरीर जाणार आहे आणि एक ना एक दिवस याचं आयुष्य काळ खातोय. अभंगाचं दुसरं चरण, नाशिवंत
नाशिवंत देह जाणार सकळाने आयुष्य का तो काळ सावधान एकदा सर्वांनी प्रेमाने भजन करा विठोबा नाशिवंत देह जाणार सकळ आणि आयुष्य का तो काळ कधी कुठला माणूस जाईल काय सांगता येत त्याचं कारण काळाची उडी पडेल बा जेव्हा आणि सोडविना तेव्हा पटकरना बोला मागच्या वर्षी जी माणसं आपल्या सोबत होती ती माणसं सध्या आपल्या सोबत आहेत का अजिबात नाही ना दादा मला असं वाटतंय 100 वर्षानंतर कदाचित तिथे कीर्तन असेल पण 100 वर्षानंतर पिटीवाले महाराज तुम्ही सुद्धा पिटी वाजवायला असाल 100 वर्षानंतर कसं काय नाही 100 वर्षानंतर नसणार 100 वर्षानंतर कदाचित तिथे कीर्तन असेल पण जनक महाराज तुमचा भावकीदारच इथे कीर्तन करायला असेल का असणार वाह क्या बात आहे असणार का मी 100 वर्षानंतर अहो काय सांगता येत नाही महाराज कधी कुठला माणूस जाईल कधी सांगता येत नाही याचं कारण नाशिवंत देह जाणार सकळ आणि आयुष्य का तो काळ कधी कुठला माणूस कधी मरेल का दादा काय सांगता येत नाही म्हणून वेळ आहे तोपर्यंत परमार्थ केला पाहिजे ऐका कधी कोणाची वेळ किती राहिली काय सांगता येत नाही वेळ कधी कोणाची बदल काय सांगता येत नाही महिला मंडळ पटकरना बोला कोरोनाच्या काळामध्ये जेवढी किंमत 5,000 रुपयाच्या साडीला नव्हती तेवढी किंमत 5 रुपयाच्या मास्कला होती खरं का नाही तेवढं मला सांगा होती का नाही तेवढं मला सांगा ह्या कोरोनाच्या काळामध्ये काय काय लोक खोकला दाबून दाबून मिली पण खोकली नाही ती काय सांगता त्यांना माहित आहे बाबा खोकला का सवाला का ठोकला काय करता पण ऐका आमच्या गावातलं एक बिचारा म्हातारा माणूस कोरोना पॉझिटिव्ह निघालं म्हाताऱ्याचं वय होतं 98 वर्ष किती वर्ष 98 वर्ष म्हाताऱ्याचं वय होतं म्हातारा कोरोना पॉझिटिव्ह निघलं मला माहित होतं आता म्हातारा काय जगत म्हाताऱ्याचं स्कोर 22 आहे मी बिस्किटचं पुढे घेतलं असं गाठीनं बांधलं असं लांब फेकलं असं आणि मी म्हणलं तात्या 98 वर्ष वय आहे तुमचं कोरोना पॉझिटिव्ह निघलाय जगचाल का मारचाल काय सांगता येत नाही काय आहे शेवटची इच्छा म्हातारा म्हणलं तुला मिठी मारू वाटायला लागली मारून टाक बाबा मला काय करता पण ऐका दादा अभिमानानं सांगेल चीननं जगाला कोरोना दिला पाकिस्ताननं जगाला आतंकवादी दिले पण माझ्या भारत देशानं जगाला वॅक्सिन दिली ही गोष्ट आपल्याला कदापि विसरून चालणार नाही ऐका शरीर नाशिवंत आहे कधी कुठला माणूस कधी जाईल काय सांगता येत नाही ऐका जगामध्ये सगळ्यात ताकदवान वेळ असते सांगू माणसाचा चालताना एक पाय फुलं आणि एक पाय मागा असतो पुढच्या पायाला कधी अहंकार नसतो मी पुढाय आणि मागच्या पायाला कधी दुःख नसतं मी मागाय याचं कारण पुढचा पाय मागे जाणार आहे मागचा पाय पुढे येणार आहे फक्त वेळ प्रत्येकाची यावी लागते अरे चंद्र चंद्राच्या ठिकाणी चमकतोय सूर्य सूर्याच्या ठिकाणी चमकतोय चंद्राने कधी सूर्याशी कधी बरोबरी करायची नाही सूर्याने कधी चंद्राशी कधी तुलना करायची नाही याचं कारण चंद्र सुद्धा चमकणार आहे आणि सूर्य सुद्धा चमकणार आहेच फक्त वेळ प्रत्येकाची यावी लागते ऐका जोपर्यंत तलावामध्ये पाणी असतं तोपर्यंत मासे किड्यांना खातात बर का तलावामध्ये जोपर्यंत पाणी असतं तोपर्यंत मासे किड्यांना खातात आणि त्या जर तलावातलं जर पाणी आटलं तर तेच किडे परत माशांना खातात फक्त वेळ प्रत्येकाची यावी लागते म्हणून वेळेकडे एवढा वेळ नसतो किती वेळ तुम्हाला पुन्हा वेळ दे म्हणून जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये वेळ आहे तोपर्यंत तुम्ही ठरवा तुमच्या जीवनातल्या वेळेचं काय करायचंय नाहीतर वेळच ठरवेल उद्या तुमचं काय करायचंय वेळ कधी म्हणत नसते मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन हा वेळ एखाद्या टायमाला एखाद्या व्यक्तीला पुन्हा आणते पण वेळ कधी पुन्हा येत नसते ही ताकदवान वेळ आहे बघा लक्षात ठेवा म्हणून पाया पुढे सांगेल वेळेला महत्व द्या चांगलं जगा देवाची भक्ती करा अरे 100 वर्ष शेळी म्हणून जगण्यापेक्षा एकच दिवस जगा पण वाघ म्हणून जगायला शिका माणसाने कसं जगावं ऐका अरे चालताना असं चाला की लोकांनी तुम्हाला राम राम घातला पाहिजे बोलताना असं बोला की तुमच्या बोलण्याने एखाद्याचा उद्धार झाला पाहिजे
हसताना असं हसा की तुमच्या हसण्याने एखाद्याचं दुःख पडून गेलं पाहिजे. रडताना असं रडा की तुमच्या डोळ्यात अश्रू पुसण्यासाठी लोकांचे हात पुढे आले पाहिजेत. आणि मरताना असं मरा की तुम्ही गेल्याच्या नंतर तुमच्या शत्रूच्या डोळ्यातून खळखळणा पाणी आलं पाहिजे. त्याला जगणं म्हणतात. म्हणून बोलायच्या आधी एकदा ऐकायला शिका. ऐका, माणसानं बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलायला शिका. आणि माणसानं असं बोलावं की पुढला माणूस विचारामध्ये पडला पाहिजे. याचं कारण जिभेला झालेली जखम लवकर बरी होऊ शकते, पण जिभेने केलेली जखम लवकर बरी होऊ शकत नाही. म्हणून बोलायच्या आधी एकदा ऐकायला शिका. हार मानण्याच्या आधी एकदा प्रयत्न करायला शिका. लिहिण्याच्या आधी एकदा वाचायला शिका. खर्च करायच्या आधी एकदा कमवायला शिका. वाद करायच्या आधी एकदा संवाद करायला शिका. आणि मरायच्या आधी एकदा जगायला शिका. माणसानं थोडं जगलं तरी चालेल, पण माणसानं नीतिमत्तेनं माणसानं जीवन जगावं. सांगू, तुमच्याकडे भरपूर पैसा असला पाहिजे बर का. पिटीवाले महाराज, तुमच्या घरी बिस्किट असली पाहिजे. ती बिस्किट कशाची खायची? सोन्याची पार्लीची नसली पाहिजे. ती सोन्याची असली पाहिजे. ती कशाची? थाप्या असले पाहिजे त्या. तुमच्याकडे सुद्धा असं आहे ती काय सोन्याची आहे ती काय? त्यातलं की मला एक द्या. अशी बिस्किट असली पाहिजे. सोनं भरपूर असलं पाहिजे. पण ऐका, एक वाक्य सांगेन, हृदयाचं कान करून ऐका. आपल्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा. आपल्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा, पण पैशाच्या खळखळाटामध्ये रुपयाचा सुद्धा कुणाचा तळतळाट नसावा. ही गोष्ट फक्त लक्षात ठेवा. भरपूर पैसा कमवा, पण कसा कमवा? जोडून या धन उत्तम. आणि आपला पैसा कुठल्या गरीबाच्या कामाला आला पाहिजे. आपला पैसा सत्याच्या कामाला आला पाहिजे. आपला पैसा दान धर्माच्या कामाला आला पाहिजे. त्यालाच तर पैसा म्हणतात. बरोबर का नाही? तेवढं मला सांगा. तुम्हाला सगळ्यांना धरण माहिती आहे? धरण कशासाठी असतं? पाणी अडवण्यासाठी. दरवाजा सोडण्यासाठी. मग धरण कशासाठी बांधायचं? ऐका, दरवाजे कशासाठी असतात? पाणी सोडण्यासाठी. धरण पाणी अडवण्यासाठी. मला सांगा, आणि जर धरणाला जर दरवाजा नसलं तर काय होईल? धरण फुटल. बरोबर आहे? सांगा. धरण म्हणा नाही हे माझं पाणी आहे, हे माझं पाणी आहे, मी 2 नंबरनं कमवलं आपलं पाणी, हे माझं पाणी आहे, हे माझं पाणी आहे, मी कोणाला देत नाही. आणि मी दान धर्म तर अजिबात करत नाही. याचं कारण पाणी कोणाचं आहे? माझं आहे, माझं. आणि धरण काय होईल? फुटल्याशिवाय राहणार नाही. तसं ऐका, तुमचं श्रीमंती रूपी धरण आहे. ह्या धरणाला तुम्ही दान रूपी दरवाजा ठेवला पाहिजे. आणि ऐका, तुमच्या श्रीमंती रूपी धरणाला जर दान रूपी जर दरवाजा नसेल तर एक ना एक दिवस तुमचं श्रीमंती रूपी धरण हे एक ना एक दिवस फुटल्याशिवाय राहणार नाही. काय म्हणताय सांगा? म्हणून चांगले जगा, देवाची भक्ती करा. सांगू, अरे तुमच्याकडे किती पैसे आहेत याच्यावरती तुमची श्रीमंती अवलंबून नसते. ऐका, तुम्हाला तुमची श्रीमंती बघायची असेल तर तुम्ही रडायला लागला, तुमच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी किती लोकांचे हात पुढे येतात, त्या हाताची संख्या मोजा. आणि त्या हाताच्या संख्येवरती तुमची खरी श्रीमंती अवलंबून असते. ही गोष्ट लक्षात ठेवा. विठ्ठला विठ्ठला. तोपर्यंत चांगले जगा. याचं कारण नाशिवंत देह जाणार सतळ आणि आयुष्य खातो काळ सावधान. मग चालतंय, तुकोबार आहे, काय अडचण आहे, मी चांगलं जगतो, तुकोबार आहे. मग तुकोबार आहे, जीवनामध्ये आमचं जगणं जर आम्हाला चांगलं करायचं असेल तर आम्ही काय करावं लागेल? महाराज म्हणतात, तुम्हाला संत संगतीशिवाय पर्याय नाही. संत
समागमी धरावी आवडी तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात आणि करावी तातडी. अतिशय सुंदर नियोजन केले. आजचं कीर्तन करत असताना मला असं वाटत नाही की मी मात्रेवाडीमध्ये कीर्तन करतोय, तर आजचं कीर्तन करत असताना मला असं वाटतं की मी साक्षात पांडुरंगाच्या रावळामध्ये कीर्तन करतो का. काय एवढा आनंद आहे, एवढा होतो. बरोबर आहे ना? सांगा बरं, तुम्हाला आळस नाही ना? खरं नाही ना? सांगा. बोटवर करा बरं, बोटवर करा ज्याला वाटतं माझं कीर्तन लवकर थांबावं. नाही ना वाटत कोणाला? बरं, तुम्हाला आळस आला नाही म्हणताना एक फुलं टाकून एक आपलं कीर्तन 4 वाजेपर्यंत चालू द्या, चालू द्या म्हणा. आणि मुंबईला दुसरा महाराज पाठवतात. असू द्या. संतांची संगत करा, संत समागमी धरावी आवडी. आणि बरोबर 12 वाजता पुष्पवृष्टी होणार आहे. आपण एक काम करूया, 12ला 5 मिनिटं कमी असताना आपण थांबूया. तोपर्यंत चाली वगैरे सगळे होतील तुमच्या. आणि बरोबर 12 वाजता पुष्पवृष्टी करायची. विठ्ठल संतांची संगत करा, संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. संत संगत का करावी? एका मिनिटात तुम्हाला सांगतो, ऐका आता. संत संगत का करावी? का करावी संतांची संगत? याचं कारण सध्या जे आहे हे कलियुग आहे, कलियुग आहे. आणि कलियुगामध्ये आपल्याला संतांच्या संगतीशिवाय पर्याय नाही. आणि कलियुग आहे. आणि ऐका कलीचा महिमा. कलियुगामध्ये काय घडेल? माळकऱ्याला त्रास होईल, नालायकाला त्रास होणार नाही. आई बापाचे हाल होतील, सासरे घरामध्ये येतील, देवळं वस पडतील, बार फुल चालतील, शाळा भरतील. पण 3 अटीवरती, पोरला मारायचं नाही, पोरला काय बोलायचं नाही, त्याने शाळेत जरी पेटवल तर त्याला नापास करायचं नाही. कमी बुद्धीवाला साहेब होईल, जास्त मार्कवाला घरी बसेल आणि जगामध्ये सगळीकडे आधर्मच पसरेल. आणि आजच्या कलीच्या आधर्मातून जर आपल्याला तरायचं असेल तर आपल्याला संतांची संगत करावीच लागेल. ह्यात काय पर्याय नाही, याला काय पर्याय नाही. आपल्याला संतांची संगत आपल्याला करावी लागेल. मग आता संतांची संगत आपल्याला करायची आहे. पण प्रॉब्लेम काय? संतांची संगत आपण लगे केली असती, पण संत भेटणं लय अवघड आहे. याचं कारण साधू थोर जाना, साधू थोर जाना आणि साधू थोर जाना साधू थोर जाना, साधू थोर जाना आणि साधू थोर जाना. आता आपली माणसं संत कुणाला म्हणतात? चपाती खात नाही, सफरचंद खातो, हॅलो म्हणत नाही, बोला हो म्हणतो. लोक म्हणतात तो साधू आहे. संत बनणं वाटतं तेवढं सोपं नसतं. कशाला म्हणतात संत? जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले आणि तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा. अहो संत भेटणं वाटतं तेवढं सोपं नसतं. नाथ महाराज म्हणतात ना, चंद्र अमृत सुखे सेववेल, आस्था जाता रवी धरवेल, बाया हेळा सागर तरवेल आणि परी त्या साधूची भेटी न होईल का? मला सांगा, चंद्राचा अमृत आपल्याला पिता येईल का? पिता येईल? तरी सुद्धा नाथ महाराज म्हणतात तुम्ही सहजसहजी पिऊ शकता. मला सांगा, मावळतीच्या दिशेला जाणार सूर्य आपल्याला पकडता येईल का? येईल का पकडता? तरी सुद्धा नाथ महाराज म्हणतात पकडून ठेवता येईल. एकट्या माणसाला सगळा समुद्र तरून जाता येईल का? पण नाथ महाराज म्हणतात तरी सुद्धा तुम्ही तरू शकता. पण संतांची संगत सहजसहजी झाली असं कधी होऊ शकेल का? अजिबात नाही. म्हणून संतांची संगत अवघड आहे. म्हणून संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. ऐका, ज्ञानेश्वरी वाचा, झाली ज्ञानोबारायांची संगत. तुकोबारायांचा गाथा वाचा, झाली तुकोबारायांची संगत. ऐका, संतांच्या संगतीनं दादा प्रत्येकाचं कल्याणच आहे. म्हणून काय करा? संतांची संगत करा. संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. विठ्ठला विठ्ठला चालते तुकोबाराय संतांची संगत करतो, काय अडचण नाही. ऐका, एक वर्ष झालं ह्या परिवाराला, मला वाटतं की आप्पा म्हणत होता ना, आप्पा खऱ्या अर्थानं सोडून गेले. एक वाक्य सांगू का? आपण मस्त या परिवाराला म्हणू शकतो की बाबा जास्त दुःख मानू नका. पण एक वाक्य सांगू का दादा? हे ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. आप्पांना 1 मुलं आणि 2 मुली, बरोबर आहे का नाही सांगा? अरे ऐका, बाप गेलेल्याचं दुःख काय असतं? तुम्ही आप्पांच्या 2 मुलींना विचारा की बाबा बाप गेलेल्याचं दुःख काय असतं. आपला बाप गेलेल्याचं दुःख काय असतं? तुम्ही आप्पांच्या मुलांनाच विचारा की बाबा आपले वडील गेलेल्याचं दुःख काय असतं. हे कोणाला पण कळत नसतं दादा. हे ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. ऐका, आल्या असतील दादा आप्पाच्या मुली कधी आपल्या माहेरी. आठवत असेल 2 वर्षापूर्वी आम्ही इथं असायचो, आप्पांचा चेहरा आनंदित असायचा. मुली आल्या माझ्या माहेर नाहीत.
पण सांगू, तो इथं बसणारा आप्पा, जे आप्पा होते ना, ते आप्पा दिसायचे, पण आप्पा मात्र आता दिसत नाहीत. याचं दुःख आहे प्रत्येकाला. ह्या माणसांच्या गर्दीमध्ये आप्पांच्या मुलांना त्यांचे सगळे परिवार दिसत असेल, त्यांचे सगळे नातलग दिसत असतील, त्यांचे सगळे पाहुणे रावळे दिसत असतील, पण एकाची कमी आहे, ह्या माणसांच्या गर्दीमध्ये आप्पांच्या मुलांना त्यांचे आप्पा मात्र दिसत नाहीत. हे कुणाला पण कळत नसतं. हे ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. अरे दादा, आपल्या माहेरचा बाप गेल्याचं दुःख काय असतं विचारा आप्पांच्या मुलींना, की बाबा बाप गेल्याचं दुःख काय असतं. सांगू, बाप लेकीचं नातं ह्या जगामध्ये वेगळं असतं. ऐका काय असतं दादा बाप लेकीचं प्रेम. रात्री 1:30 वाजता बाप येऊ द्या, बाप थोडा जेव द्या आणि आई असं जाऊन झोपू द्या, तर रात्री मुलगी येते आणि मुलगी दरवाजा उघडते आणि मुलगी म्हणते, बाबा ओ बाबा, बाबा काय झालं बाबा, आज तुम्ही फार कमी जेवला. बाप म्हणतो काय नाही तायडे. बाबा स्वयंपाक चांगला नव्हता का. नाही तायडे तसं काही नाही. बाबा दादा काय बोलला का तुम्हाला. नाही तायडे काय नाही. दाद्या बाबा जेवण चांगलं नव्हतं का. नाही तायडे. बाबा तुमचं काही दुखतंय का. नाही तायडे. मग बाबा तुम्ही रडताय कशासाठी. ऐका दादा त्या बापाचं उत्तर. बाप म्हणतो तायडे, हे तायडे, अगं 2 वर्षाचा होतो ग तायडे, मला माझी आई सोडून गेली, पण तायडे तू आली आणि तायडे तू माझ्यावर एवढं प्रेम करते तायडे, मला असं वाटत नाही तायडे तू माझी मुलगी आहे, तर मला असं वाटतं तायडे की तू माझी आई आहे. एवढे प्रेम जे करते ना तिला मुलगी असं म्हणतात. मुलीचं प्रेम काय असतं म्हणून पाया पडून सांगेन पुरुष मंडळ. मुलगी झाली आनंद समजा, कारण मुलगी कोणाला पण होत नसते. ज्याचं नशीब आहे ना त्याच्या नशिबामध्ये मुलगी असते. म्हणून मुलीला जगू द्या मुलाच्या समान, वाचवा तिचा प्राण. मुलगीच आहे आपल्या भारतीय संस्कृतीची शान, म्हणून मुलीच्याच पोटी जन्माला येत असतात श्रीकृष्ण भगवान. ही गोष्ट लक्षात ठेवा. काय असतं मुलीचं प्रेम. ऐका दादा काय असतं मुलीचं प्रेम. एक म्हातारा बाप असतो आणि त्या म्हाताऱ्या बापाला 3 मुलं आणि 1 मुलगी असते. मुलं किती असतात. 3 आणि मुलगी किती असते. 1. म्हातारा बाप मरण पावतो. म्हाताऱ्या बापाला ताटीवरती झोपवलं जातं आणि न्यायला चालू केलं जातं. आणि न्यायला चालू करत असताना तेवढ्यात एक सावकार येतो. सावकार म्हणतो थांबा, ह्या म्हाताऱ्याचं प्रेत मी पुढे जाऊ देणार नाही. का. याचं कारण ह्या म्हाताऱ्यानं जिवंत असताना याने माझ्याकडून 50 लाख रुपये घेतलेले आहेत. किती लाख रुपये. 50 लाख रुपये. आता जो कोणी याच्याकडून कोणी मला 50 लाख रुपये देणार नाही ना, तोपर्यंत मी याचं प्रेत मी पुढे जाऊ देणार नाही. ऐका दादा, त्या म्हाताऱ्याला 3 मुलाने मुलगी असते. पहिल्या मुलाला प्रश्न विचारतात, तू देशील का 25 लाख रुपये 50 लाख रुपये. पहिला म्हणतो माझं काय म्हटले. दुसऱ्याला विचारता, दुसरा म्हणतो ज्याने घेतलं तो देणार. तिसऱ्याला विचारता, तिसरा म्हणतो त्यांनी दोघांना नाही तो दिलं, मी तरी का देऊ. पण ऐका रे दादा, ज्यावेळेस मुलीला प्रश्न विचारला जातो तायडे तू देशील का 50 लाख रुपये. ऐका दादा, मुलगी धाव सावकाराकडे जाते, आपल्या हातातल्या बांगड्या काढते, पायातलं पैंजण काढते, गळ्यातलं सगळं सोनं काढते आणि सगळं सोनं सावकाराच्या हातात देते आणि मुलगी म्हणते दादा ओ दादा हे सोनं घ्या दादा, विका जावा, याचे पैसे किती होतात ते सांगा. आणि दादा पैसे कमी पडले ना तर मी माझ्या माहेरला जाईन, सासरला जाईन, नवऱ्याचे पाय धरून जमीन विकायला लावीन, पण मी तुमचे पैसे माघारी दिल्याशिवाय राहणार नाही. दादा हे सगळं दृश्य बघून आजूबाजूचे सगळे लोक रडू लागलेले असतात. अगदी सावकारी रडू लागलेला असतो आणि सावकार म्हणतो तायडे थांब. का तायडे, तुझ्या बापानं माझ्याकडून 50 लाख रुपये घेतलेले नाहीत ग. मग मीच तुझ्या बापाकडून 50 लाख रुपये घेतलेले आहेत. माझ्या मनामध्ये असा प्रश्न पडलेला, ते 50 लाख रुपये मी कोणाला देऊ. मला खरा वारसदार पाहिजे होता, तो निघाली, म्हणून मी तुझ्या नावावर 50 लाख रुपये जमा करतो. ही मुलगी असते, लक्षात ठेवा, ही मुलगी असते. हे असतं मुलीचं प्रेम. पण पाया पडून सांगेन दादा, असं नसतं की दादा बापाचं फक्त मुलीवरती प्रेम असतं, आपल्या मुलावरती नसतं, मुलावरती सुद्धा प्रेम असतं. सांगू दादा काय असतं बापाचं प्रेम. बाप लेकाचं नातं सांगतो. डोळे मिटून जी प्रेम करते दादा तिला पत्नी असं म्हणतात. डोळे बटारून जी प्रेम करते दादा तिला मैत्रीण असं म्हणतात. डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते दादा तिला आई असं म्हणतात. आणि डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो ना दादा त्याला बाप असं म्हणतात.
काय असतं दादा बापाचं प्रेम? अरे 2 वेळच्या जेवणाची जी काळजी घेते दादा तिला आई असं म्हणतात, पण आयुष्यभरच्या जेवणाची जो काळजी घेतो ना दादा त्याला बाप असं म्हणतात. मुलगा नोकरीला लागला म्हणून गावभर पेढ वाटणारी आई प्रत्येकाच्या लक्षात राहते रे दादा. ऐका, मुलगा नोकरीला लागला म्हणून गावभर पेढ वाटणारी आई प्रत्येकाच्या लक्षात राहते, पण मुलाला नोकरी लावण्यासाठी 10-10, 15-15 लाख रुपये डोनेशन भरणारा बाप मात्र कुणाच्या लक्षात राहत नसतो. बरोबर आहे ना दादा? लोक कविता लिहिताना लोक आईची कविता लिहितात, लोक बापाची कविता लिहित नसतात. काय असतं बापाचं प्रेम? बाप जीवनामध्ये सहजासहजी कोणालाच कळत नसतो. आयुष्यामध्ये बाप फक्त 2 वेळेस कळत असतो. पहिल्यांदा ज्यावेळेस आपण कोणाचं तरी बाप होतो तेव्हा, आणि दुसऱ्यांदा ज्यावेळेस आपला बाप या जगाचा निरोप घेतो तेव्हा. हा 2 वेळेस बाप कोण असतो हे आपल्याला कळत असतं. सांगू दादा? ऐका, लहान असताना आपण बापाच्या खांद्यावरती बसायचो आणि देवाचं दर्शन घ्यायचो. बरोबर आहे ना पुरुष मंडळ? बापाच्या खांद्यावरती बसायचं ना तुम्ही महिला मंडळ? बरोबर आहे. लहान असताना आपण आपल्या बापाच्या खांद्यावरती बसायचो आणि देवाचं दर्शन घ्यायचो रे दादा. पण दादा देवाचं दर्शन घेत असताना आम्हाला कळलंच नाही की आम्ही देवाच्याच खांद्यावरती बसलोय आणि आम्ही मूर्तीचं दर्शन घेतो हे आम्हाला कळालंच नाही. कळत नसतो दादा बाप. बाप कळणं वाटतं तेवढं सोपं नसतं. अरे बापाची चप्पल तुटली ना दादा, तुटलेली चप्पल बाप सुतळी ना बांधणार, पण मुलाला मात्र 2-3 हजाराचा चांगला बूट घेऊन देणार. अरे बापाचं बनेल फाटलं रे दादा, फाटलेलं बनेल बाप गाठीनं बांधतो रे, पण मुलाला मात्र चांगले 4-5 हजाराचे चांगले कपडे घेऊन देतो. अरे बाप स्वतःची सायकल विकतो, पण मुलाला मात्र चांगली मोटरसायकल घेऊन देतो. आणि तीच मुलं मोठं झाल्याच्या नंतर म्हणतात बाबा तुम्हाला काय कळत नाही. भारत देशाचा क्रिकेट टीमचा कॅप्टन अरे विराट कोहली जर 22.5 फूट धावला तर कोट्यावधी तरुण मुलं उभा राहून टाळ्या वाजवतात. मला त्या मुलांना प्रश्न विचारायचा आहे, अरे विराट कोहलीसाठी तुम्ही टाळ्या वाजवल्या रे, पण तुमचा बाप तुमच्या आयुष्याच्या मॅच साठी बैलांच्या मागे ह्या बांधावर त्या बांधावर दिवसभर फेऱ्या मारतो. कधी बापाचं कधी टाळी वाजवून कौतुक केलं? सांगा ना, केलं कधी कौतुक? आम्हाला बाप कोण दादा हे आम्हाला कळत नसतं. सांगू दादा एका ठिकाणी घडलेली घटना तुम्हाला सांगतोय. आई वडिलांनी आपल्या मुलाला लहानाचं मोठं केलं. बघता बघता मुलं मोठी झाली, मुलं नोकऱ्या लागली, मुलं बघता बघता अमेरिकेला मुलं नोकऱ्या लागली. इकडे बाप फोन करायचा दोन्ही मुलांना, ए बाळू ए बापू अरे कधी तुम्ही आपल्या गावाला येताय सांगा ना. अरे 4 वर्ष झालं तुम्ही आपल्या गावाला आला नाही. त्यावेळेस ती मुलं म्हणतात बाबा सारखं सारखं फोन करत जाऊ नका, आमच्याकडे वेळ नसतोय, आमचा 1-1 मिनिट 1-1 लाखाचा आहे. काही दिवसानंतर काही वर्षानंतर बिचारा म्हातारा बाप परत पावतो. गावातले लोक फोन करतात, अरे बाळू ए बापू अरे तुमचा बाप परत पावला, अरे या ना. त्यावेळेस मुलं हो म्हणतात. 7-8 दिवस निघून जातात. आई दसा आई दारामध्ये रडत असते. आईच्या लक्षात येतं माझा 1 मुलगा आलाय, माझा दुसरा मुलगा नाही आला. आई धावत धावत जाते दादा. आई त्या मुलाला मिठी मारते आणि आई म्हणते बाळ्या ए बाळ्या अरे तू एकटाच आला का रे? बाळ्या तुला तुझ्या बापाला तुला फार बघू वाटत होतं रे, तुला माहित आहे बाळ्या? अरे उन्हाळ्याचा दिवस असायचं रे बाळ्या, तुझा बाप तुझ्यासाठी कैऱ्या गोळ्या करायचा. मी विचारायचे अहो कैऱ्या कोणासाठी गोळा करता? तुमचा बाप म्हणायचा माझं मुलं येणार आहेत या उन्हाळ्याच्या सुट्टीत, लई इच्छा होती तुम्हाला बघायची. नाही नाही ना बाप. आणि आई म्हणते का रे बाळ्या तू एकटाच आला, तुझा मोठा भाऊ बापू नाही आला? त्यावेळेस त्या मुलाचं उत्तर एवढं भयानक होतं, एवढं भयानक त्या मुलाचं उत्तर होतं. तो मुलगा म्हणला आई मला माझा दादा म्हणाला. काय म्हणाला? आई मला माझा दादा म्हणाला. सांगशील का काय म्हणाला? आई मला माझा दादा म्हणाला. बापाच्या वेळेस तू जा आणि आईच्या वेळेस मी जातो. ऐकलं त्या बापानं आणि बाप ऐकलं त्या आईनं. आईला हृदय विकाराचा झटका आला आणि आई जागेला मरण पावली. अरे अशी मुलं जन्माला येण्यापेक्षा आई वाण जरी राहिली असते तरी सुद्धा काही अडचण आली नसती असं मला वाटतंय दादा. अरे जगात सगळ्यात श्रीमंत कोण? ज्याला आई बाप आहेत तो. जगात सगळ्यात यशस्वी कोण? ज्याला आई बाप काढाले तो. जगात सगळ्यात ज्याचं जीवन परिपूर्ण, ज्याचं जीवन कोणाचं? ज्यानं आपल्या आई बापाची स्वप्न पूर्ण केली तो. आणि जगात सगळ्यात नालायक तो ज्यानं आपल्या आई बापाला वृद्ध आश्रमामध्ये टाकला तो. त्याच्या एवढा नालायक ह्या जगामध्ये दुसरा कुठलाच नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा.
कशाला करता तीर्थ? तुम्ही जर तुमच्या आई बापाची जर तुम्ही सेवा करत नसाल आणि तुम्ही जर तीर्थ जर करत असाल तर देव म्हणेल येऊ नको तू माझ्या जवळ. याचं कारण तू का म्हणे माय बाप अवघी देवाचीच रूपे. अरे काय काय लोक काशी करते ती तुकोबाऱ्या म्हणतात माय बाप केवळ काशी तेने न जावे. आई बापच आपले देवता असतात. ऐका, घरी असलेल्या आई वडिलांची सेवा करा. आणि जर तुम्ही घरी असलेल्या आई वडिलांची जर सेवा केली, आई वडिलांची जर तुम्ही जर सेवा करू लागला, आई वडिलांची भक्ती जर देवासारखी जर आई वडिलांची सेवा करू लागला तर नारदाच्या गादीवर सांगतोय उद्या पंढरपूरचा देवच उद्या तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून आई वडिलांची सेवा करा. बाप काय असतो, काय असतं बापाचं प्रेम. हरी उरामध्ये माया त्याच्या काया मेघावानी दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला होता म्हणते बरोबर विठाला विठाला विठाला. बाकीचं तुम्हाला नाही काय करता आले तरी चालेल, फक्त आई वडिलांची सेवा करा. आज खऱ्या अर्थाने परिवाराचा आदर्श घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत आप्पा या जगामध्ये होते तोपर्यंत ह्या परिवाराने आप्पांची सेवा केली आणि आप्पा गेल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने एवढं सुंदर नियोजन केलं. माना नाही तर नका मानू, पण आजचा कार्यक्रम बघून आप्पांना सुद्धा स्वर्गातून आनंद होत असेल आणि आप्पांच्या आशीर्वादानं ह्या माने परिवाराला भविष्यामध्ये काहीच कमी पडणार नाही. ही गोष्ट तेवढी लक्षात ठेवा. म्हणून आई वडिलांची सेवा करा. तुकोबार तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात संत समागमी धरावी आवडी करावी त्यासाठी परमात्माची. आणि तुकोबार शेवट शर्मामध्ये म्हणतात बाबा डोळ्यामध्ये धूर गेल्यासारखं राहू नका, सावध राहावा. तुका म्हणे इह लोक
शेवटचंदामध्ये म्हणतात तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारी नका डोळे धुरी खाऊ. तुकोबाऱ्या म्हणतात बाबा डोळ्यामध्ये धुरी गेल्यासारखं राहू नका, सावध राहा, देवाची भक्ती करा, परमार्थ करा. झाले माझं कीर्तन. फक्त एक 5 मिनिटाकडे 5 मिनिटं फक्त आपल्याकडे वेळ आहे. फक्त पाया पडून सांगेन, लक्षात ठेवा. हाय चालू आहे ते 5 मिनिटं आपल्याकडे वेळ आहे. ऐका, आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर देवाची भक्ती करा. एखाद्यात चांगलं करता येत नसेल करू नका, कधी कुणाचं वाईट करू नका. आणि मी माझ्या नेहमी मी कीर्तनात सांगत असतो. मी तुमच्या गावामध्ये सप्त्यामध्ये सुद्धा आलो तेव्हा पण मी सांगितलं नाही, आता पण मी तुम्हाला सांगतोय, गळ्यामध्ये प्रत्येकाच्या माळ असली पाहिजे, लक्षात ठेवा. पाया पडून सांगेन गाड्या. बघा मला सांगा, आपण भाडेकरी येतात ह्या जगामध्ये, बरोबर आहे का नाही? भाडेकरी आहे आपण. कधी कुठला माणूस जाईल कधी सांगता येत नाही. मला सांगा, तुम्ही एखाद्या भाड्याने समजा एखादी खोली घेतली महिन्याभरासाठी, वर्षभरासाठी, आणि एकदा जर त्या खोलीचं भाडं संपलं तर मग आपल्याला काय करावं लागतं? हो, काय करावं लागतं? ती खुली आपल्याला सोडून जावावी लागते. आपण जर म्हणलं नाही 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 ही माझी खुली आहे, मी सोडून जात नाही, मग तो भाडेकरी आपल्याला लाथा मारून घराच्या बाहेर काढल्याशिवाय राहत नाही, बरोबर आहे ना? तसं सुद्धा आपलं हे शरीर सुद्धा भाड्याचं आहे. ऐका, हे शरीर भाड्याचं आहे, तरी सुद्धा त्यातल्या भाडकऱ्याला कळत नाही की आपण म्हणजे भाडकऱ्याला म्हणजे आतल्या भाडकऱ्याला म्हणतोय, कळत नाही बाबा देवाची भक्ती केली पाहिजे, देवाचं नाव घेतलं पाहिजे, कळत नाही. गळ्यामध्ये माळा घाला. काय लागतं दादा माळा घालायला? मांसाहार करू नका. आज तुम्हाला खोटं नाही सांगत, आज 60-70% लोक मांसाहार करतात. हे आपल्याला आता व्हिडिओ बघायला मिळतात सोशल मीडियाचे, हॉटेल भाग्यश्री हे वगैरे वगैरे. तुम्हाला मी कुणाची नावं नाही ठेवत, पण लक्षात ठेवा, झालं काय, लोकांचं मांसाहाराकडे लोकांचा जास्तीत जास्त कल वाढत चालला. आणि पाप आहे. मला सांगा, एखादा म्हणला मला सांगा, एखाद्या माणसं एखाद्याची तर तुम्ही जर हत्या जर करून जर खात असाल तर तुमचं देव चांगलंच कसं करलं सांगा ना. तुम्ही एखाद्याची हत्या करत असाल, मला सांगा, आता लोक देवाला मांस बोकड वगैरे कापतात. तुम्हाला म्हणलं कोण बाबा देवाला देव बोकड कापलं पाहिजे? तुम्हाला सांगितलं कोणी? कुठल्या ग्रंथात लिहिले बाबा मसुबाला बोकड कापावं? लिहिले का कुठं? नाही ना. कशाला करतात व्यसन? आणि लोक देव पण मला सांगा, माळ घाला गळ्यामध्ये, काय करू नका. फक्त प्रामाणिकपणे सांगा, इथं बसलेल्यापैकी कुणाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे तिने प्रामाणिकपणे बोटवर करा. टाळकरी अरे बोटवर तुम्ही ना तर मला बीपी वाढायचा मला. असू द्या. हाय ते गळ्यामध्ये माळ आहे का तुमच्या? नाही काय गळ्यामध्ये माळ घाला, असू द्या. काय करत नाही ना? नाही मग काय टेन्शन नाही. पण गळ्यामध्ये माळ गेले योग जर माणूस म्हणला तुम्हाला महाराज आम्ही परमार्थ करतो पण आम्ही माळ घालत नाही, तर चालतं का? मला सांगा, पुरुष मंडळ पटकारना बोला. तुमच्या मुलाचं लग्न जमलं, समजा तुमच्या मुलाचं लग्न जमलं आणि नवरीकडली मान्य झाली, चालतंय. आता आमची मुलगी आम्ही तुम्हाला देणार, फक्त एकच हात काय काय आमची मुलगी तुमच्या घरी नांदणार, पण आमची मुलगी गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणार नाही. चालेल का? चालेल का? अजिबात चालणार नाही. मंगळसूत्र घातलंच पाहिजे. का? मालकाच्या नावाचं मंगळसूत्र घातलं पाहिजे. तसा आपल्या सगळ्याचा मालक म्हणजे तो विटेवरला पांडुरंग आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि आपण माळ घालतो गळ्यामध्ये, याचं कारण हे देवा तू आमचा मालक आहे. लक्षात आलं तुम्हाला? म्हणून गळ्यामध्ये माळ घालायला शिका. आणि गळ्यामध्ये माळ घातल्याच्या नंतर काय होईल नीट ऐका. तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये सोन्याची माळ घातली तर चोराचं तुमच्यावरती लक्ष राहील. तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये सोन्याची माळ घातली तर चोराचं तुमच्यावरती लक्ष राहील. आणि तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली तर पांडुरंगाचं तुमच्यावरती लक्ष राहील. ही गोष्ट लक्षात घ्या. गळ्यामध्ये माळ घाला. आणि मी संकल्प मी एक चालू केला तुमच्या गावातल्या सप्त्यामध्ये तो पण सांगितलेलं, रामकृष्णारी म्हणायला शिका. फोन येत असतील तुम्हाला, फोनवर काय म्हणता? आता हॅलो म्हणता? हॅलो म्हणता का फोनवर? काय करता? ऐका, फोन आला, हॅलो नाही म्हणायचं, रामकृष्णारी म्हणायचं. काय म्हणायचं? जरा मोठ्यानं म्हणा, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मायकवर म्हणू नका, ते खालच्या नजाला म्हणू द्या. हा म्हणा, रामकृष्ण हरी. अरे दादा, दिवसाला 50 वेळा हॅलो म्हणण्यापेक्षा जर 50 वेळा जर तुम्ही रामकृष्णारी म्हणला तर तुमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. काय मत आहे सांगा? म्हणून रामकृष्णारी म्हणायला शिका. म्हणून पुरुष मंडळ सकाळ सकाळ बायको जरी दिसली, बायकोला बघून म्हणायचं, हे रामकृष्णारी. बायको दिसली, बायकोला बघून म्हणायचं, हे रामकृष्णारी. पहिला मंडळ सकाळ सकाळ पतिदेवाचं दर्शन झालं तरी सुद्धा म्हणायचं, अहो रामकृष्णारी. लाजाचं काय होत यात? लोक शिव्या द्यायला असतात का सांगा बरं? अशा शिव्या देतात, एक शिवी नो रिपीट, कंटिन्यू शिव्या देतात. पण रामकृष्णारी पण म्हणलं पाहिजे. आणि पुरुष मंडळ कोणाचा जरी फोन आला तरी काय म्हणायचं? रामकृष्णारी. कंपनीच्या बाईचा जरी फोन आला
कंपनीच्या बाईचा जरी फोन आल्यावर काय म्हणायचं रामकृष्ण हरी म्हणायचं ती बाई म्हणजे सर आपकी जिओ की ऑफर रामकृष्ण हरी आणि ती बाय रामकृष्ण हरी म्हणली तर ठीक नाही तर तुझी स्कीम तिकडे फुल पेटो आम्हाला काय सांगतो लक्षात तुम्हाला बोललं पण गळ्यामध्ये माळ असली पाहिजे रामकृष्णारी माणसाच्या मुखातून अहो आपला मूळ मंत्र आहे काय रामकृष्णारी त्या देवाचं नाव घ्या ज्याचे गरजता पोहाडे आणि कळी काळ पाया पडे म्हणून त्या देवाचं नाव घ्या परमार्थ कारण कीर्तन झाल्यावर निदान तुम्ही ऐकचाल अशी माझी अपेक्षा आहे आणि मला शेवटी खात्री आहे मला गॅरंटी आहे मी किती जरी सांगितलं तर तुम्ही काय ऐकणार नाही म्हणते कुशल नाही म्हणता राव बरगड्या माझ्या बाहेर पडायला लागले त्याचं काय नाही परमार्थ करा देवाची भक्ती करा एखादा शब्द चुकीचा गेला तर तुमचा मुलगा समजून मला माफ करा आणि सर्व खऱ्या अर्थाने आपलंच गाव आहे एखादा शब्द माझ्या तोंडात एखादा चुकीचा शब्द गेला तर खऱ्या अर्थाने तुमचा मुलगा समजून मला माफ करा ज्यांना एक मुलगा असेल तीन दुसरा मुलगा समजून मला माफ करा दोन असतील तिसरा समजा तीन असतील चौथा समजा चार असतील पाचवा समजा पाच असतील सहावा समजा सहा असतील सातवा मुलगा समजून मला माफ करा सहा तास असतील आठवा समजा तुम्ही थांबा पण म्हणा नुसतं माझ्या थोबडाकडे बघायला लागला मी तरी काय करू सांगा आणि त्याला काहीच नसतील तर आजपासून त्यांनी मला स्वतःचा मुलगा समजा काही सुद्धा अडचण नाही लक्षात ठेवा त्याला काय नसतील तर तिने मला स्वतःचा मुलगा समजा आणि तुमची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करा काय अडचण नाही मी घेतो असं काय करायचं नाही काय घोटाळकरी म्हणजे सर्व धन्यवाद देतो आणि जातो त्या देवाची प्रार्थना करतो देवा पांडुरंग आमचे आप्पा कुठं पण असतील तर आमच्या आप्पांना तू तुझ्या चरणाशी जागा दे आणि या परिवारामध्ये दुःख आहे ह्या दुःखाला सामोरे जायची शक्ती अर्थात भगवान त्या परिवाराला देव एवढीच पांडुरंगाची प्रार्थना करतो आणि झाली कीर्तन सेवा ज्ञानोबा तुकोबरजन सद्गुरू संत प्रभूने पांडुरंगाची झाली कीर्तन सेवा समर्पित करतो सेवेला पूर्णविराम देतो एकदा सर्वांनी प्रेमाने भजन करा ज्ञानेश्वर सगळ्यांनी पुष्पवृष्टी करायची आता